आयला ही येड आहे डोंबराचा खेळ कुठं बी घेऊन फिरतंय का तर म्हणजे त्यांनी माझ्या त्या कुठल्या डोंबराचा खेळ म्हणून शिनवलं. त्या परिस्थिती पुढं बापाच्या ह्या रागीट स्वभावापुढं आम्हाला दुसरं काही दिसत नव्हतं. आई तर एकाच लुगड्यावर ओळखायची आठवडाभर, कारण 2 साड्या 2 लुगड्या काहीतरी असायचे. मी कसं असतं ना, कितनी भी ऊंचे झुले में झुलो मगर अपने अवकात मत भूलो. म्हणजे तुम्ही कुठून आलात हे कधी विसरू नका. आता बाथरूम आलेत सगळीकडं, त्यावेळेस काय एवढे बाथरूम नव्हते, त्यामुळं तिन्ही बाजूला 3 हागंदारी, बारशी रोल एक हागंदारी, बाथरूमला रोल एक हागंदारी, इकडे एक कोपळे रोल एक हागंदारी असायचे बरं का. मग आमच्या मित्राचे 3-4 ग्रुप होते. आमच्या 5-10 म्हशी, त्याच्या 5-10 म्हशी, घ्यायच्या 5-10 म्हशी. आम्ही काय करायचं, अगोदर ती हागंदारी बघून यायची, चला जाऊ कुणीकडे जास्त माल आहे ती. नमस्कार, सोशल युवा युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. मी अविनाश मुळे. आज आपण आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण संवाद साधणार आहोत जागतिक लेवलचे चित्रकार महेशजी मस्के यांच्याशी. आपण आज परिचय त्यांचा घेणार आहोत. त्याचबरोबर त्यांची आत्तापर्यंतचा जो त्यांचा प्रवास आहे, महेशजी मस्के यांचा प्रवास आपण आज या पॉडकास्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर महेश सर, तुमचं सोशल युवा पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. थँक्यू. एकूणच तुमचा जो प्रवास आहे, एकूणच तुम्ही जन्मताच बालपणापासून तुम्हाला अपंगत्व आहे. अपंगत्व असल्यामुळं आपण तुमच्या बालपणामध्ये असं कधी जाणवलं की बाबा आपल्याला अपंगत्व आहे, हे कधी जाणवलं तुम्हाला? अपंगत्व मला तसं पाहिलं तर मी जन्मापासूनच अपंग आहे. 10वीच्या नंतर ज्यावेळेस बाकीची माझ्याकडे असं वेगळ्या नजरेने बघायचे की म्हणजे असं गर्दीच्या ठिकाणी गेलो ना कुठंतरी की त्यावेळेस अशी लोक अशी बघायची, अशी लांबून वेगळ्याच नजरेने बघायची. मग असं कधी कधी वाटायचं की ते अशी का बघते तो आपल्याकडं. म्हणजे मग परत कळालं की नाही, आपल्याला एक डोळा नाही, आपल्याला एक डोळा नसल्यामुळं ही लोक आपल्याकडे अशी बघते. ज्यावेळेस पहिली वेळेस तुम्हाला असं जाणवलं की बाबा आपल्याला डोळा नाही, त्यावेळेसच्या काय भावना होत्या एकूण? म्हणजे काय वाटलं त्यावेळेस की बाबा सर्वांना 2 डोळे आहेत आणि आपल्याला देवांना एक डोळा दिला नाही म्हणजे जन्मताच? मग त्यावेळेसच्या काय भावना होत्या नेमकं? मी कॉलेजला जाताना 11वीला असताना कॉलेजला जाताना सगळी बसमध्ये बसली की असं काही जण माझ्याकडे बघायचे, हे जामगावचं आहे का म्हणायचे. आणि मग असं थोडं वेगळंच म्हणजे वेगळं फील व्हायचं ते की असं वेगळ्या नजरेने बघायची. मग चष्मा वापरायला चालू केला, तो ट्रान्सपरंट म्हणजे डे नाईटचा. ओके. मग ते चष्मा काय व्हायचा, उन्हात गेलं की काळा पडायचा आणि सावलीत आला की पांढरा पडायचा. मग उन्हात गेले की डोळे दिसत नव्हते, सावलीत आले की ते एक अपंग असल्या डोळा दिसायचा. मग सारखं उन्हातच थांबायचं मी. डे नाईट असल्यामुळं ते चेंज जसं वातावरण बनेल त्या पद्धतीनं म्हणजे ती असं वाटायचं चेंज व्हायचं ग्लास. असं वाटायचं की आपला डोळा दिसून कोणाला, म्हणजे आपण अपंग आहे दिसून. आणि जर मग लयच एखादं कोण जवळ बसलं की मी बसच्या कधी पण डाव्या सीटाला बसायचो, का तर डाव्या सीटाला बसलं की त्या आरशातून इकडचा डोळा इकडे जायचा दिसायचं, म्हणजे असं इकडून कोण बघत. म्हणजे त्यावेळेस लाज वाटत की बाबा आपल्याला एक डोळा कमी आहे, इतरांपेक्षा आपण वेगळं दिसतोय. परंतु जो समाजामध्ये दृष्टिकोन आहे, मग तो अपंग कुठलाही असो की आंधळा असो किंवा लुळा असो पांगळा असो, याच्याकडे समाज कशा पद्धतीने बघतो सध्या? तुम्हाला तुमचा अनुभव कसा राहिला की बाबा आपण लहानपणापासून एक अपंग व्यक्ती म्हणून आज एक यशस्वी चित्रकार म्हणून आज तुम्ही या सगळ्या गोष्टींचा आजपर्यंतचा अनुभव कसा राहिला तुमचा? कसं आहे, जी माणसं विचारांना अपंग असतात त्यांना नेहमी दुसऱ्यामध्ये शारीरिक अपंगत्व दिसतं. मी तसं लहानपणापासून बघत आलोय की बऱ्याच वेळा काय होतं की असं म्हणजे हे अपंग आहे म्हणजे हे जगाचे वेगळाच प्राणी आहे, म्हणजे हे माणसातला नाहीच कोण काही, म्हणजे हे दुसरंच कोण तर आहे, हे कुठनं तर दुसरीकडून आणून हे तर बसलंय पडलंय काही. मग त्याच्याकडे बघण्याचं असं म्हणजे कसं कमकुवत भावना किंवा वेगळी समाजामधले एक वेगळ्या प्रकृतीची लोक असतात जी की त्यांचा दृष्टिकोनच वेगळा, दृष्टिकोन वेगळा. आणि काही जण त्यांचा बघण्याचा हिंतेचा दृष्टिकोन होतो. म्हणजे असं कसं एखादं तरी कोण लंगडं पांगळं आंधळं काय कुणी जरी भेटलं तर मग बरं चाललंय ना तुझं, मग आहे ना व्यवस्थित, पैसे फिश आहेत ना, खायला प्यायला आहे ना व्यवस्थित, घरी सगळं चांगलं चाललं ना. त्यांना काय वाटतं की ह्याला एखादी गोष्ट नाही म्हणजे ह्याची परिस्थिती लयच बिकट आहे की, म्हणजे असा बघण्याचा दृष्टिकोन होतो. आणि मग ते काय होतं बऱ्याच वेळा की
आता बघतोय सोशल मीडियात बऱ्याच वेळा काय होतं, एखाद्याला एखादी गोष्ट नसेल तर ती गोष्ट त्याला दिली जाते, 100-200 फोटो काढले जातात, आम्ही ह्याला हे केलं, आम्ही ह्याला हे केलं, म्हणजे ते नेमकं ह्यांचं प्रमोशन करतात का ह्याला मदत करतात तीच कळत नाही. म्हणजे ते मला वाटतं एखाद्याला प्लास्टिकचा हात दिला आणि ते जर हात काढताना जर 100 माणसं असली तर मला वाटतं ते हात देऊन पण उपयोग नाही, ते बिगर हातात असलेलं लय बरं. बरोबर आहे. म्हणजे त्या गोष्टीचं क्रेडिट त्या हात ज्याला दिलाय त्याला जेवढा आनंद नाही ते देणाऱ्याला तेवढा आनंद होतोय. म्हणजे त्याला वाटतं की आपण म्हणजे आपल्या हाताचा बाजार मांडला हे असं. म्हणजे निश्चितपणाने मला असं वाटतं, कारण कुठंतरी ज्या भावना असतात अपंग म्हणून, त्या भावना अपंगच व्यक्ती ओळखू शकतो. ज्या अपंग व्यक्तींनी जन्मताच म्हणा त्याला अपंगत्व आलंय आणि त्याला ज्या पद्धतीची वागणूक समाजामध्ये मिळते, त्याच्या अनुभवातून तुम्ही आता या गोष्टी सगळ्या सांगताय. तर आपण थोडंसं, तुम्ही येतात जामगावसारख्या बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागातून, बरोबर? मग एकूणच बालपणामध्ये शालेय तुमचं जीवन कसं राहिलंय आणि त्यावेळेस तुम्हाला कुठले कुठले अनुभव आले की बाबा आपण शालेय जीवनामध्ये असताना म्हणजे ही चित्रकलेची आवड कधी निर्माण झाली तुम्हाला, त्या गोष्टी थोड्याशा सांगितलं तर बरं राहील. माझा तसं बार्शी तालुक्यात माझं तुळजापूर रोड म्हणून तिथं माझं जामगाव म्हणून गाव आहे. साधारण एक 3000 लोकसंख्येचं गाव आहे. मी म्हणजे मला त्या चित्रकलेची आवडी 5वी-6वी मध्ये कळालं की आपल्याला काहीतरी चित्र काढा येतात. त्याच्या अगोदर मी 5वी-6वीला म्हणजे त्या वर्गामध्ये असताना मी वडिलांसोबत जायचो. म्हणजे घरी म्हशी होत्या त्यावेळेस, मग वडिलांसोबत गेलं की ते म्हशीच्या पाठीवर वगैरे खडून चित्र काढणं, रेखाटणं, म्हणजे ते असंच काहीतरी रंगवत बसायचं. आणि परत मग आम्ही 10-12 जण असं कधी म्हणायचं नाही की बाबा हा म्हशीवर आपण काढले काहीतरी, लोक चिडवायचे नाहीत का? असं म्हणायचे का अरे काय चिडवायचे की, असं म्हणायचे का नाही? चिडवायचे की, पण तेवढं ज्ञान नव्हतं. पण आपण आपल्याच थोडं ह्यात होतो की आपल्याला पक्षी फुलं काहीतरी काढायचं, असं वेगळं काय वाटायचं, त्याला आपल्याला काहीतरी काढायचं, म्हणजे असं बी नॉलेज, छंद आवड असल्यामुळं दुसरे काय म्हणतात आपल्याला याकडे लक्ष नाही. आपल्या कलेकडे तवापासूनची जी आकर्षण आहे ते आकर्षण आज पण आहे. म्हणायचं काय देणं घेणं नव्हतं मला, कोण काय म्हणतंय आणि कोणाला बद्दल काय वाटतंय. घरचे 4-5 म्हशी होत्या, त्या बाजाराच्या बी, म्हणजे मला वाटतं 9वी समाजामध्ये वस्तारा हातात घेतला जातो, पण त्यावेळेस आम्ही मराठा समाजात मी वस्तारा हातात घेतला होता. म्हणजे परिस्थितीमुळे पण वस्तारा हातात घ्यावा लागला, कारण तिकडे त्यावेळेस 9व्याला 40-50 रुपये द्यावे लागायचे. मग तेच उतरते पैसे आपल्या कामातून व्हायचे, ते म्हैस बाजारायची, त्याच्यात मग आपलं खडून ते करायचं. कोणतर काहीतरी मनाला शिवाय दिलं म्हणून येताना आपली म्हैस चकाचक करायची. आपल्या म्हशी कमी पहिल्या दुसऱ्याच्या म्हशीवर मी चित्र काढले का तर चला, म्हणजे मी त्यावेळेस आपण कॅनव्हास बोर्ड जे म्हणतो, ब्लॅक बोर्ड, ते मी त्यावेळेस म्हशीचा वापरलेला आहे. बरोबर. आणि ते काय व्हायचं, कधी कधी त्या म्हशीवर खडून चित्र काढा गेले की म्हैस अशी व्हायब्रेशन करायची, म्हणजे असंच केलं. मग ती हळू ती बघायची, चोच फिच काढा गेली की चोच पार इकडे राहायची त्याच्या व्हायब्रेशन. म्हैस बघता ना तुम्ही, तिला थोडं खाजवाय गेलं की ती अशी बरोबर. ती चोच काढा गेली की अशी लांबलचक व्हायची, त्यातनं तिसरं चित्र व्हायचं. कधी असं मशीनी शेपूट वगैरे मारला नाही का? डोळ्यावर तिचा शेपूट बी कसा एक टप्पू दिला की 2 दिवस तर डोळा जागेवर येत नव्हता, म्हणजे असं ती मारायची. तरी पण आपली आवड काय कमी झाली नाही, आवड बी कमी झाली नाही. ती काय करायचं, तिथंच भूक लागली की तीच म्हशीचं दूध काढायचं. 2-3 राखोळी म्हशी होत्या, ते काय पैसे टायमिंगला देत नव्हते, त्यांचं बी त्या बी म्हशीचं दूध काढायचं. वासरू पेले म्हणून, किती इंटरेस्टिंग आहे बघा हे. म्हणजे वासरू पेले म्हणून सांगायचं ते. म्हणजे ज्या वेळेस आपल्याला म्हशीचं दूध प्यायचंय त्यावेळेस दूध तर प्यायचंच, पण राखोळी ज्याच्या म्हशीत त्याला काय सांगायचं, ते वासरू पेलं म्हणून सांगायचं. बघू शकता आपण किती इंटरेस्टिंग गोष्टी आहेत म्हैसरांच्या बाबतीत. लहानपणी या गोष्टीचा सर्व म्हणजे पुरेपूर आनंद घेतलाय. जे बालपण आहे म्हणायला पाहिजे, त्या बालपणाचा आनंद म्हशीच्या मागे खऱ्या अर्थानं चांगला गेला. म्हणजे एकदा काय झालं, ते मी मसरा घेऊन चाललो तर म्हशी उधळल्या, आणि उधळल्या त्यात काय झालं, एक ते कोंबडीचं पिलू होतं, ते त्यात ठस कळलं त्या पायात, त्या म्हशीच्या एका, आणि त्या म्हशीनं दिला त्याच्या नरडीवर पाय, त्या पिल्याच्या. पिलू होतच एवढंच काय 2-3 छटाकाचं, त्याच्यावर पाय दिला. म्हशी गेल्या उधळत. म्हाताऱ्या येताना एक म्हातारी बाई माझी वाट बघूनच होती, हे कधी येत आहे बिल्डिंग. तर म्हातारी आली, हाताला इकडे बांधलं, इकडं त्या वडाच्या झाडाला बांधून ठेवलं. म्हणजे अक्षरशः बांधून ठेवलं ते एका पिल्यासाठी. म्हणजे जर तुझा बाप येत नाही त्यावर मी सोडित नाही म्हणले.
परंतु तुम्हाला ते दिसून आलं नाही काय, म्हणजे बाबा ते कोंबडीचं पिल्लू आहे लहान, ते म्हशी 10, 15, 20, 25 होते त्याच्यात, ते ह्याच्यात हे झालं. पण म्हणजे ते कसं ते बी किस्सा काही गोष्टी असं मनोरंजनात्मक आहेत. पण त्याच्यातून वडील आलं, वडिलांनी येताना 2-3 पिली आणली, दुसरी मिली हो की तुझं पण आमचं पोरग सोड. अरे बरोबर आहे, म्हशीवर बसून यायचं. लांब शेत होतं, तळ चांगलं 4-5 किलोमीटर होतं, 3-4, येताना म्हशीवर बसून यायचं. म्हणजे तेवढाच एन्जॉय. म्हणजे पहिल्यांदा बसल्यावर म्हशीवर म्हणजे असं सवय होती का, ज्या वेळेस पहिल्यांदा कधी बसलो तुम्ही म्हशीवरती? हे असंच पाय दुखायला की म्हशीवर बसायचं, भाकरीचं चिरकुट हिथं गळ्यात बांधायचं, कुणी वागवा ते हिथं गळ्यात बांधायचं त्या म्हशीच्याच. बरोबर. असं म्हणजे ते गोष्टी थोड्या होत्या लहानपणी. आणि परत मग आवड निर्माण झाली. परत 5वी 6वीला गेलं की मग काय करायचं, हे आता जे तुम्ही बघता हे नाव टाकलं आता, ते असं काहीतरी उभा आडवा खडू धरायचा, काहीतरी काढायचं. मग ते मला ह्याला जमतंय चांगलं, आजचा सुविचार तू टाक, हा सुविचार तू टाक. परत मग ते विज्ञानच्या कुठं आकृत्या हे ते करायला लावायचे. मग कोणतर म्हणायचं चल तुला मी वरचं इंग्रजीचा काढून देतो, चल मी तुला रानातली भाजलेली कंस खाऊ घालतो, आपलं तेवढं करून दे, विज्ञानच्या आकृत्या काढून. म्हणजे शाळेतल्या विद्यार्थ्याला पण माहित की महेश मस्केला हे काहीतरी थोडं करू शकतंय. आणि मग परत कसं थोडा हुरूप होता, आपलं नाव आपलं कोणीतरी नाव घेते. मग ती रांगोळी वगैरे काढायची 15 ऑगस्टला, 26 जानेवारीला ध्वजारोहणच्या तिथं रांगोळी वगैरे काढायची. मग तिथं पुढे बोलून नाव घ्यायचे, म्हणायचे असं असं महेशला घ्या बोलून, त्याचा सत्कार करू. आणि त्यावेळेस सत्कार म्हणजे आपला किती 2-3 रुपयाचा पेन, 1-1.5 रुपयाचा पेन एखादी वही जास्तीत जास्त ते द्यायचे. म्हणजे तिथं पण थोडी आवड निर्माण होत गेली की आपलं काहीतरी प्रोत्साहन मिळतंय, म्हणजे ही थोडी आवड गेली. या तुमच्या बालपणाच्या शालेय जीवनामध्ये जिल्हा परिषदेला तुम्ही ज्यावेळेस होतात त्यावेळेस तुम्हाला शिक्षकांकडून कशा पद्धतीचा प्रतिसाद राहिला, म्हणजे शिक्षक लोक कसं समजायचे की बाबा महेश आज अपंग आहे परंतु त्याच्याकडे एक चांगलं तो लिहू शकतो, म्हणजे कला आहे, तर त्यावेळेस बघण्याचा दृष्टिकोन कसं होता शिक्षकांचा वगैरे? त्यावेळेस मुळात म्हणजे कसं आहे, चित्रकलेचं नॉलेज लय शिक्षकांनी कुणाला नव्हतं. हे काहीतरी करताही माहित होतं, पण तिथून पुढं काय करेल काय नाही एवढं माहित नव्हतं. पण मला काय व्हायचं, ते खेळायला तास सुटला, मी काय खेळायला जात नव्हतो, ते आपलं ते चित्रच काढत बसायची. मग माझं म्हणायची ती दप्तर आवड आणि ते फेकून तिकडं पोरं म्हणायची का तुझ्यामुळे आम्हाला बी सुट्टी म्हणजे आम्हाला बी खेळायला भेटत नाही, म्हणजे तुला ज्ञानी घातली आणि तू इथं बसतो, आम्हाला पण जायला नाही असं म्हणायचं. पण ते कसं त्याच्यातली आवड निर्माण होत गेली, ते करत गेलो. आणि मला वाटतं की मी त्याच्यात कधी हे केलं नाही. मला वाटतं आम्ही 5वी ते 10वी पर्यंत आमच्या घरी चिमणी होती, चिमणी म्हणजे राखेल. त्यात काय करायचं, शेजाऱ्या पाजाऱ्याच्या 2-3 लिटर गोळा करायचं राखेल, म्हणजे चिमणी ओतायला. आणि आवड बी लय होती. आणि त्यावेळेस कसं 1.5 रुपये तास होता कामाला, दुसऱ्याची तर ह्याला जायचं उडीत काढायला, उपटायला ह्याला. हा आम्ही 4-5 जणांनी जायचं, 5वी 7वी 8वीला असताना जायचं. सकाळी शाळा 10ला भरायची, मग त्याच्या अगोदर कामाला जायचं, यायचं 4-5 रुपये 5-7 रुपये. त्याचे पण दारला 80 वेळेला जायचं तेवढ्या 10 रुपयासाठी. म्हणजे त्यावेळेस एकरचं गुत्त किती रुपयाला घ्यायचं तुम्ही पूर्व? 7वी 8वीला असताना काय लय नाही, 700-800 रुपये, 500-600 रुपये, 300-400 रुपये असं. गुत्त पाण्याचं कसं आहे, वरबड कसं आहे, काय कोरड भाऊ कसे आहे, त्या गोष्टी सगळ्या राहायच्या. आणि थोडं आपल्याला पैसे येणार आहेत, उद्या चित्रकलेची वही घ्यायची आहे, ह्या हुरूपान जायचं. घरची काय करायची, माझ्या आधी तिथं जायची, त्या जिथं काम केलं का तिथं जायची, पोराचं रोजाच पैसे बघून पैसे आणले, त्यानं साखरण कुठं चहापतीन तेलाचं डबन, म्हणजे बालपणापासूनच थोडक्यात संसारामध्ये तुमचा हातभार आहे आई वडिलांना. माझा हातभार म्हणजे कसं, घरची मला वैतागली होती, म्हणजे ही चित्रकलेचं भास्कर बरोबर. एक तर दुसरे गुण आम्ही हे करता म्हणजे राखेल आणतो लाईन लावून वरून, आणि त्यात तुझं सगळं रोज बघून ती राखेल संपत. त्यामुळं चित्रकलेची वही आली की हेच करायची, झाकून ठेवायची. मला वही आणून देत नव्हती. म्हणलं मी माझ्या कामाच्या ह्याच्यावर आणतोय, करतोय, बघतोय. म्हणजे घरच्यावर कधी लय फोर्स नाही की तुमच्याकडून मला पैसे द्या. आवड एवढी होती की ते कामाला मी गेलं काय कळत नव्हतं. आलं पैसे घे, वही घे, पेन घे, पेन्सिल घे, तिथे. म्हणजे लहानपणी लाईटीचा पण थोडा ग्रामीण भागामध्ये खेडेगावात अभाव होताच त्यावेळेस, म्हणजे लोड शेडिंग असायची. लोड शेडिंग नाही. नंतर मला वाटतं 9वीला एक लाईट घेतली शेजारच्या ना, आम्ही शेजारच्या इथून, तर ते महिन्याचं किती 50 रुपये त्याचं बिल होतं. 50 रुपये जर नाही दिलं की तिकडून खटका बंद असायचा आणि वायर अशी फेकून दिली असायची. जवळ बाप भरत नाही तर जोडायचं नाही. ह्याच्यातनं आम्ही म्हणजे अनुभव आहेत ते लाईटीचे म्हणा किंवा ज्या गोष्टी घडल्या
कमी वयामध्ये एकूणच म्हणजे ज्या वयात आपण काम नाही केलं पाहिजे, आपल्या छंदाच्या पोटी कामाची आवड निर्माण झाली, म्हणजे थोडक्यात की बाबा आपल्याला आपल्या गोष्टी लागणार आहेत, मग ते चित्रकलेची वही असेल किंवा पेन असेल, या गोष्टीसाठी बाबा आपल्याला कामाला गेलं पाहिजे. कारण एकतर घरची परिस्थिती नसणार त्यावेळेस, त्या तुमच्या बोलण्यातून जाणवत त्या गोष्टी. मग या सर्व गोष्टी असताना घरातून आई वडील तुम्ही म्हटला होता की वैतागलेले होते, मग हेच तुम्ही घरच्यांना कधी पटवून दिलं की बाबा मला तर आता हा छंद आहे चित्रकलेचा, हा छंद तर काय तुम्हाला सुटत नव्हता? मग घरच्यांना कधी असं विश्वासात घेतलं की बाबा मला नाही, चित्रकला मी सोडू शकत नाही आणि या चित्रकलेमध्येच एक मोठ्या याच्यावरती काम करणार आहे, असं कधी सांगितलं घरी? म्हणजे मी 9वी-10वीला असताना आकृत्या वगैरे मुलांच्या काढून द्यायचो. काही श्रीमंत घरची पण होती, मग ते काय करायचे 10-20 रुपये 30 रुपये 20 रुपये द्यायचे, धर बाबा हे तुला राहू दे आणि हे कर. मग मी आलेले पैसे घरी द्यायचो. मग घरच्याला वाटलं की हे चित्रात काय तर करतं, ह्यात येते तर काय 10-5 रुपये 20 रुपये काय येतील, म्हणजे चांगलं आहे, ह्याचं जे करता येते थोडं चांगलं आहे. आणि मी त्यावेळी पण म्हणजे मला वाटतंय 9वी-10वीच्या दरम्यान असताना, 8वी-9वीच्या दरम्यान असताना, त्यावेळेस माणसांना म्हणजे पुरुषाला गड्याला हजेरी होती 80 रुपये आणि बाईला हजेरी होती 32 रुपये 30 रुपये. मग मी आईसोबत खुरपायला बी गेलेलो आहे, म्हणजे खुरपायला बी जायचं, वडिलांसोबत कामाला बी जायचं. आणि आई वडील मी काय करायची, जेवऱ्या गुत्या घ्यायची, चल म्हणायची. 8वी-9वीला असताना काही एक चिपट उपयोग पण चल, म्हणजे ते 9वीला गुतीच घ्यायची, ह्या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत आज घेतलंय, शाळा सुट्टी घे, ते चालूच असायचं. म्हणजे पार्ट टाइम जॉब असायचा तो. जॉब असायचा, ओरडायचे, यायचे, ये म्हणायचे 5 वाजता तिकडे ये. काय नाही त्यांना काय देणं घेणं नव्हतं, ती प्रार्थना चालू आहे काय चालू आहे काय, यायचे आणि सांगायचे तिकडे ये. म्हशी तिकडे बांधले, त्या टोपल्या 2 भाकरी ठेवली, त्या येऊ घेतलं, एक ठेवली, तुला एक ठेवली आणि ये लवकर. त्यांच्याकडून उचल घेतलेली आहे. अगोदर घराची आपली परिस्थिती नव्हती एकतर, त्याच्यामुळे वडिलांनी ऍडव्हान्स घेतलेला असायचं उचल. आपल्या ग्रामीण भाषेत उचल म्हणजे ते काय प्रचितीच आहे त्या शब्दाची, त्यामुळे काय विषय नाहीये. मग हे ऍडव्हान्स घेतलेले पैसे ते वेगळं टेन्शन असायचं वडिलांना. आणि मग ते बाबा 4 दिवसाला रोजच घराकडे यायचा. अशोक काय झालं, पैसे जर घेऊन बसलाय, अजून सुरुवात बी नाही, कायच नाही. थोडं वडिलाला थोडं ड्रिंकचं व्यसन होतं, येतो की मग म्हणजे चालूच असायचं. एक दिवस तर आमच्या दोघांची भाऊची भांडणं लागली होती, एका भाकरीवरनं का कशावरनं. आणि नेमकं वडील आलतं थोडं ड्रिंक करून, त्यांना काम पे करायचं पण थोडं व्यसन होतं. आलं, आले आतनं कडी लावली आणि डायरेक्ट कुऱ्हाडीचा दांडा घेतला. का कशामुळे रोज तमाशा लावलाय? मला काय वाटायचं, सारखं हे काय करायचं, मी चित्र काढायला बसलं की चिमणी जेव, चिमणीवर वरनं पाणी होत. का रोज तुझं कुठं दुकान जळीतो, इकडं आम्ही पैसे भरून राखेला, तुझं काय इथं? त्याच्यावरून आमची भांडणं, खाटीच्या खाली भांडणं. म्हणजे ह्या गोष्टी आमच्या आयुष्यात घडल्या. म्हणजे एकूणच खूप इंटरेस्टिंग किस्से आहेत तुमच्या आयुष्यातले. आणि तुम्हाला सांगतो, शेजारीच दारूची भट्टी होती, आता त्यांचं नाव नाही घेत, देशी दारूची भट्टी होती. तर ती काय एक दिवशी आली, म्हणली महेशला जमल काय यायला, म्हणजे कामाला तिथं कामाला दारूच्या भट्टीवर. मग आणि नाईटनं कामाला जायचं, का तर दिवसा पोलीस येते ती म्हणून नाईटनं कामाला जायचं. आता पण मला देशी दारू बनवता येते, म्हणजे बनवत नाही पण बनवता येते. परंतु मग ते आले की बाबा हातभट्टीची तिथे तुम्हाला कामाला जायच्या वेळेस म्हणजे पहिल्या वेळेस विचारलं त्यावेळेस काय वाटलं की बाबा आपण एकतर शाळा आपल्या मागं, परत चित्रकला, घरातली काही पण कामं लावते, आणि आता हे अशात दारूची भट्टी नाही, ती जवळचीच होती. आणि तिथलं ती ज्याची भट्टी आहे ते बी थोडं माझ्यापेक्षा 1-2 वर्षांना मित्र होता. मग ते म्हणला महेश चल, आम्हाला बी कोण सोबत नाही, शेजारी द्राक्षाची बाग चालू आहे, तिथनं 2-4 किलो घेऊ संध्याकाळी खायला. म्हणजे ती काय म्हणजे फुस लावायचा, त्याला लालच ठेवायचा मला, आणि म्हणायचा पैसे देऊ का अगोदर म्हणायचं. त्याचं 70 रुपयाला एक भट्टी, एक म्हणजे एक दारूची भट्टी, त्याला लागायची 3-4 तास. ते त्याला जाळ लावा, त्यातनं ते त्याच्यावर 2 व्हीलर पण चालते ओरिजिनल दारूची. एक दिवशी संध्याकाळी भट्टी खाली, ते शर्ट शाळेचा होता, त्याला वास येत होता. शाळेत गेलो, मला काय माहिती कसं असतं, सारखं वाचायला की ते स्वतःला वास येत नाही. शाळेत गेलो, 2-3 शिक्षक म्हणले काय टाकून आला काय, म्हणजे पिऊन आला काय, म्हणलं घ्या वास, म्हणलं मला, म्हणले मग वास कुठला येतोय. मग ते शर्ट बघितला, घेतलं घरच्याला बोलून, म्हणले हे काय विषय आहे घरच्याला, म्हणजे वास काय येतो दारूचा. तर घरचे म्हणले, आता त्यांना सांगायला थोडं कमी पण वाटायला की
आपण कामाला पाठवतो आपल्या मुलाला. मग ती 2-3 शिक्षक म्हणले काय कमी आहे का कशाची, म्हणजे काय कमी आहे? म्हणजे तुम्ही त्याला का लावलंय असं इकडं? आम्हाला वाटलं की त्यानं काय कुठं काय केलं का काय. तर म्हणले नाही, म्हणले जवळचं होतं गेलं तर म्हणले काय अडचण असेल तर आम्हाला सांगत आम्ही थोडं हे करू ते शाळेच्या बाबतीत, पण असं कुठं पाठवू नका. पण मला त्याला कधी कमीपणा वाटला नाही की आपण इकडे गेलो आणि तिकडे गेलो. नाही, एकूणच म्हणजे तुमच्या परिस्थितीची जी परिस्थिती होती हालाकीची, त्या परिस्थितीमुळे त्या गोष्टी कराव्या लागल्या त्यावेळेस. आणि त्याच्यामध्ये बाबा कमीपणा वाटला नाही की आपण त्या हातभट्टीच्या दुकानावर म्हणजे भट्टीला कामाला कसं जावं, या गोष्टीचं काहीच वाटलं नाही. त्या परिस्थिती पुढे बापाच्या ह्या रागीट स्वभावापुढे आम्हाला दुसरं काही दिसत नव्हतं. आणि आईन बाप फक्त कपड्यावरच मला तर ओळखू यायची 7वी 8वी पर्यंत. आई तर एकाच लुगड्यावर ओळखू यायची आठवडाभर, कारण 2 साड्या 2 लुगड्या काहीतरी असायचे. म्हणजे शेंगाला जर कुठं गेली इकडे तिकडे 100 जरी बाया असल्या तिथं कामाला, तर आई कुठं कामाला आहे कुठल्या शेंगाच्या रानात तिथं कुठं आहे ती लगेच ओळखायची. का एकच लुगडं आठवडाभर घालायचे. त्याला बी हाताने शिलाई लाल इकडं पिवळं इकडं हिरवं तिकडं थोडं असायचं. त्या आमची आई जी आहे ती मला वाटतं 8वी 9वीला असताना ती 70-80 रुपयाचं लुगडं घालायची. कुणाच्या जर रानात कामाला गेलो ना तर तिथं ती असं मला ती साडीवरून ओळखायची की ही आपली आई इकडं आहे तिकडं आहे. का तर तिचं एकच लुगडं आठवडाभर घालायची परिस्थितीमुळे. आणि ते बी कुठलं ते रोड गावात आलेल्या त्या डोंबऱ्याच्या बाया ती जुन्या साड्या हे ते मग ती द्यायच्या आईला आणि त्याचं 50-100 रुपये द्यायचं. काय 1-2 साड्या घ्यायच्या आणि ते वापरायच्या आपल्या वापरायच्या. एकूणच असं वडिलांबरोबरचा कुठला किस्सा आहे का की बाबा आपण म्हणजे शेतकरी कुटुंबात जन्मला त्यावेळेस लहानपणीचा एखादा किस्सा आहे का वडिलांबरोबर घडलेला सांगण्यासारखा? वडील नेहमीच काय करायचे, आता ट्रॅक्टर वगैरे निघालेत त्यावेळेस वडील काय करायचे, लाकडी डुबरं होतं ते दोघांना ओढायचं धरायचं. ते 2 डुबरे होती घरची किल्ली वडिलांनी. तर ते पलीकड माझा भाऊ अलीकड मी, पुढे ओढायचं पाठीमाग हात धरायचा असा हात धरायचा आणि ओढायचं. माग ते आमचं वडील दिवसभर त्या बैलासारखं ओढायला लावायचं. म्हणजे हाताला फोड बी यायचं. आम्ही इकडं काकऱ्या मोजायच्या किती राहिल्यात ती. शनिवार असला की 4चा पिक्चर असायचा, ते पिक्चर बघायची ओढ. आणि इकडं काम कधी संपत आहे. आणि पाऊस जर यायला तर भारी वाटायचं. का पाऊस कधी येतोय इकडं कधी होतंय. बाप बी हुशार होता, पावसाच्या सीझनच्या आधीच रानात न्यायचा. त्या टायमिंगला झालं पाहिजे. भीती बी वाटायची. पण ते शेजारी पाजारी जर टीव्ही चालू असली त्यांना दम देऊ द्यायचं. माय जर पोरला तो येऊ दिला इथं मग मी आहे तो आहे. पिक्चर बघायला शोधायचं नाही मग अजिबात नाही. आणि ते बी गावाकडचं तुम्ही वातावरण त्यावेळेस बघताय. एखाद्या घरी पिक्चर जरी बघा जायचं म्हणलं पाय पुसून ये, घाण लागती. कारण तेव्हा टीव्ही कमी असायच्या. पाय पुसून ये. आणि तिथं बी गेलं काय नाही, ही कॅशिट चांगलं धुवू, कॅशिट धुवून आण. परत काय म्हणायचे, जा तेवढं आमच्या पूरला सोडून ये तिकडं कामं लावायची. आता काय शिक्षण घेताना सुद्धा चित्रकलेचं मी बऱ्याच जणांची कामं केली. पिक्चरची आवड असल्यामुळे काय सांगेल ते काम करणारच, सांगाल ते काम करायचं. आणि त्या अभ्भीती बारकीच्या बऱ्याच मालिका होत्या. शक्तिमान होतं का नाही? शक्तिमान सगळंच होतं. आणि घरची म्हणायची 10च्या आतमध्ये आला तर ठीक, नाही आला की तू तिकडच. आमच्या गावातल्या मसुदीतलं चावडीतलं कुठलं ठिकाण राहिलं नाही मी तिथे चोपलेलं नाही. म्हणजे तिथं त्या सगळ्या गोष्टीचं लहानपण भारीच होतं. आता ते जगायला भेटत नाही. आता सगळीकडे होतंय पण ते त्याचा आनंद जो आहे ना तो आता घ्यायला भेटत नाही. मग एकूणच हे बालपण झालं. त्याच्याबरोबर माध्यमिक आणि जे उच्च माध्यमिक शिक्षण आहे ते कुठं झालं, कशा पद्धतीनं? माझं 10वी पर्यंत शिक्षण तसं गावातच झालं. मग मी 10वी पर्यंत विचार केला की चला आपल्याला थोडं चित्रकला जमते, आपण बघू काहीतरी करू थोडं पुढं. लय जणांना विचारलं म्हणलं आपल्याला चित्रकलेत काहीतरी करायचे. तेवढं काय कोणी शहाणं नव्हतं, म्हणजे सांगणार त्याला काय असं लय हुशार आहे असं काही नव्हतं. मग ती 1-2 म्हणले ती चित्रकलेचं काहीतरी सर होते म्हणले तसलं शिक काहीतरी. मग 11वी 12वी आर्ट मधून केली. तिथं बी अडचणी, म्हणजे घरची यायची, सकाळचा डबा संध्याकाळी, संध्याकाळचा डबा सकाळी. कुठं म्हणजे माझं वायरागला शिक्षण झालं 11वी. आणि 4-5 जण राहायचो. हॉस्टेलवरती का रूमला राहिलोय 1-2 वर्ष. तिथं गेली आणि
तिथं बी काय नाही. हम्म. 2-3 दिवस गावाकडे जायचं, तिथं कामधंदा करायचा, तिथं रोजानं जायचं, तीच पैसे इकडे रूमला घेऊन यायचं. हम्म. म्हणजे जसं आताची पिढी सगळं आई वडिलांकडून आयतं घेते तसा काही विषय नव्हता. 11वी-12वी पर्यंत पण स्वतः काम करायचं, एक्सटर्नल कॉलेज थोडंफार घरच्याला पण हातभार लावायचा आणि त्यातून शिक्षण घेत घेत त्या गोष्टी केल्यात पूर्ण. ते आमची आई काय करायची, 9वी-10वीला असताना तर हे तसलं आता त्याला काय म्हणतात, हिथं हिरवी गुंडी, हिथं पिवळी जंपराच्या गुंडी असतात ना तसल्या. म्हणजे गुंडी गेल्यानंतर लावायची पहिला. 2री-3री गुंडी असायची. जर कुठल्या मुली फिली चालल्या तर असा हात ठेवायचा म्हणजे गुंड्या कळून म्हणजे लाज वाटायची. लाज वाटायची. इकडं फाटलेला किस्सा असायचा, हिथं हात शिलाई असायची. आईने केली. माग ठिगळावर पण वेगळीच काहीतरी वेगळंच त्याचं हे दिशादर्शक बाण असल्यासारखं सगळं असायचं नकाशा. आणि ती म्हणजे त्याच्यातनं आम्ही जीवन जगलोय. मोहळं झाडायची, त्याला पण काम केलं. मोहळं बी विकली ते. कसं एक मोहळा तवा कितीला विकायचं काय मला वाटतं आता 300 रुपये त्यावेळेस बाटली किलो काय काय होतं. आणि त्यात आम्ही बी भेसळ करायची, कारण शेतकऱ्याला कोण नीट देतंय. आम्ही बी इकडच्या डॉक्टरला काय कळत नव्हतं. बारशी विकायचा. काय भेसळ करायची? ताक होतायचा गुळाचा. आणि गोळा कुठे सापडायची? गोराळात होतं की, मी गोराळावर बी काम केलंय, भावानं काम केलंय, मी काम केलंय. कळशीत रस भरून आणायचा घरी प्यायला, आणि घरी आला की इकडे कमी किमतीत विकायचा, तिकडून आणायचा इकडे विकायचा. म्हणजे 2 नंबर पण केले, म्हणजे प्रामाणिक 2 नंबर केलंय मी. म्हणजे लहानपणीची आपल्याला लागायचं बाबा त्याच्यावर काय आपण असं 2-3 मजली उभा केलेत असं नाही. तेव्हापासून थोडस बाबा ह्या गोष्टी केल्या पाहिजे. परिस्थितीत चटका एवढं लागलं की 2 नंबर करायला काय वाटलं नाही. 2 नंबर काय 100-200 काय ते 2 नंबर म्हणायचं काय. म्हणजे नाही, मला असं म्हणायचं की 2 नंबर म्हणजे बाबा त्यापासून बाबा तिथून पैसा मिळतोय आपल्याला, पैसा बी मिळतोय. आणि म्हणजे कसं वाटायचं की कष्टापेक्षा थोडं असं पण पैसे मिळतात ना. बरोबर. मग त्याचं आकर्षण झालं. त्याच्यातला गुळ बी आणायचा. दारूची भट्टी काढायला गेल्यावर मी काही एवढे लोक यायची, ते पण हुशार होते. संडासच्या तांब्या घेऊन यायची. बाकीच्या वाटावं की बाथरूमला आलतं का इकडं, त्याला भरून द्यायचं. त्या संडासच्या तांब्यात कोरी दारू भरून द्यायची, त्यात पाणी वाटायचं त्यानं. त्याला म्हणायचं इकडून बघू पैसे. म्हणजे मालक तिकडं जायचं, इकडून कोरं घ्यायचं. एकदा असाच किस्सा झाला. त्या बिचारानं टाकली तिथंच, आणि त्याला चढली जास्त. मालकाचा फोन आला, निघालोय म्हणला मी येतोय. ये म्हणलं, ह्याला चढली होती. आणि नेमका आम्ही 12वाच्या खाली होता आणि 12 वाजता तिरका होता. आम्ही दोघांनी त्याला धरी न्यायचं वरी, त्यानं अजून वरनं खाली यायचं. त्याला वरी न्यायचं, खाली यायचं. काय नाही, खिशातलं पैसे काढले आणि इथं ठेवलं. म्हणलं काही पेलंय, त्याचं पैसे इथं दिले. म्हणजे चान्स होता हाणायचा, चान्स होता ते पैसे घ्यायचा, पण पुरावा इथंच होता ना. बरोबर. त्याच्यामुळे ते पैसे मला दिले. त्यात ते ओरिजिनल दारू त्यात टाकायची, त्यात गाडीत गाडी घेऊन जायची. तळ्यात पोवायचं, मासं पकडायचं. तळ्यात गेलं की तिकडं जाळं टाकायचं, तीच मासं इकडं आणून विकायचं. म्हणजे हे सगळ्या गोष्टी मी जो ग्रामीण जी जीवन असतं, जी बालपण ज्या पद्धतीने गेलं पाहिजे त्या पद्धतीने तुमचं बालपण गेलेलं आहे की प्रत्येक मग ते वड्यानी मासे धरायचे असतील म्हणा किंवा पोहायचं. आता थोडं ह्या गोष्टी थोड्या वाढतील, पण हे खरं आहे. म्हणजे थोडं सांगताना मी सांगतो आवर्जून. आता बाथरूम आलेत सगळीकडं, त्यावेळेस काही एवढे बाथरूम नव्हते. त्यामुळं 3 बाजूला 3 हागंदारी, बारशी रोल एक हागंदारी, बाथमड्या रोल एक हागंदारी, इकडे एक उपळे रोल एक हागंदारी असायचे बरं का. मग आमच्या मित्राचे 3-4 ग्रुप होते. आमच्या 5-10 म्हशी, त्याच्या 5-10 म्हशी, ह्याच्या 5-10 म्हशी. आम्ही काय करायचं, अगोदर ती हागंदारी बघून यायची. चला जाऊ, कुणीकडे जास्त माल आहे ती. मी त्या काळात म्हशीवर माझं लय प्रेम होतं, कारण त्याच्याकडून दूध निघायचं आणि त्या दुधातून घर चालायचं. आणि उन्हाळ्याच्या दिवसात काय चारा कमी असायचा. आता हे थोडं वाढतंय, पण मी थोडं वेगळ्या पद्धतीने सांगतो. तर आमचा ग्रुप असायचा 3-4 20-25 म्हशी होत्या. म्हणजे पोरं तुम्ही गावातली? सगळी चुलत भाऊच. तर कोणाचं लग्न जर असलं ना, लग्न त्यावेळेस तसल्या ह्याच्या पत्रवाळ्या होत्या कागदाच्या. बरोबर. त्या पंक्तीच्या कडनीच फिरायचं आम्ही. कुणाचं उष्ट राहतंय, पत्रवाळी गोळा करायची, ती पाठी ती भरायचा पाठी, म्हणायचा दे माझ्याकडे मी घेतो. तिथं ठेवायची. आणि का सगळ्याचं ती रद्द म्हणतात त्याला आता. ती घ्यायची थोडक्यात, म्हणजे आपण म्हणतो ना की बाबा खरकट उष्ट झालेलं माणसाचं जे आहे ते इथं आणून ठेवायचं. आणि काठी घ्यायची, कुत्रं येऊन म्हणून जवळ. कुत्रं लगेच तिथं टपून असायचं ना. मसाला खाऊ घालायचं. आम्ही जवळच्या माणसाने लग्न सुद्धा वाटून घेतली. पाटलाचं लग्न तुझ्याकडं, म्हणजे पत्रवाळ्यात तू चारायच्या. यादवाचं लग्न माझ्याकडं.
तिथं थांबायचंच. कुत्रं बी येऊ द्यायचं नाही, दुसऱ्याची मसरं बी येऊ द्यायची नाही. जवळ सगळ्या पत्रवाळ्या संपत नाही तोवर ती तिथंच, तिथनं हलायचंच नाही. काय काय म्हणजे म्हशी टुंबच होऊन यायला पाहिजे संध्याकाळपर्यंत. आणि ती तिकडं पण आता मग असे सांगितलं हागणदारी मुक्त गाव नव्हतं, आता थोडं झालं अजून बी चालूच आहे. त्यावेळेस पण आम्ही काय करायचं, म्हशीचं म्हणजे थोडा आता निगेटिव्ह आहे पण तो आवडता पदार्थ. पण 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 म्हणजे लोक कसं असतं ना, बघून यायचं आधी आम्ही. चुलत बघून आता तू जर तिकडे गेला की मी आहे तू आहे, मी तिकडे बघून आले तिकडे म्हशी घेऊन जायची नाही, मी तिकडे जाणार आज. मग तिथं पण नियोजन लागलेलं असायचं. तिथं नियोजन राखायचं का मी चारणार उन्हाळ्याच्या दिवसात खायला तर काय नाही. खूप खूप हे तुमचे किस्से म्हणजे कसं आहे आता हे लोकांना वाटलं ह्याचं काय नाव प्रसिद्ध झालंय, गुगलवर येतंय, कुठं ह्याला येतंय त्याला येतंय. नाही, परंतु जी वास्तविकता आहे, ज्या म्हणजे तुम्ही रिअलाइज केलेल्या गोष्टी आहेत, त्या घडलेल्या तुमच्या आयुष्यामध्ये घडलेले जे अनुभव आहेत हो किंवा घालवलेले क्षण आहेत, तो अनुभव तुम्ही आज मांडताय. म्हणजे ते मी जगलोय ती. म्हणजे आता काय जर म्हणते हे थोडं वेगळंच वाटतंय आम्हाला, जर ऐकाय थोडं तिसरंच वाटतंय किंवा ऐकलं बी सांगत असं काही नाही. मला वाटतंय की जे आतून येतंय ते नॅचरल जर असलं थोडं कडवट असलं ते चांगलं असतंय. ते म्हणजे ज्या गोष्टी घडलेत त्या तुम्हीच सांगितल्या ना, ज्या घडल्या नसते ते कशाला सांगितलं असतं तुम्ही. हो म्हणजे ते असं आम्हाला काय कळत बी नव्हतं की लोक आपल्याला असे बोलतात होय. मग ती वर्गात गेले की तू त्या हगंदरला दिसला, म्हशी घेऊन तिकडच्या हगंदरला. काय सांगायचं मित्रांना, काय सांगायचं म्हशी घेऊन गेलतो म्हणून. मग म्हणायची दुधाचं कसं, म्हणजे म्हशी तिकडं खायला गेलं दुधाचं कसं. म्हणलं होत असेल ना फिल्टर, मला तर काय माहिती आता. कधी कधी तिकडं हागंदरला जर म्हशी चालायला गेलं तर म्हणायचे 2 दिवस काय तुमच्यातलं दूध न ग, आम्ही दुसरीकडे रतीब लावलाय. त्यांना असं वाटायचं की तिकडे ते खाल्लं म्हणजे दुधातून येतं का काय ते. पण त्या गोष्टी केल्यात आयुष्यात, काय वाटत नव्हतं. म्हणजे मला वाटतं की गरिबी होती म्हणून बरं झालं. म्हणजे त्या गोष्टी अनुभवाला आल्या, लोकांच्या म्हशी चारल्या, लोकांचे गुत्ते घेतले, दुसऱ्याची सोयाबीन गुत्ती काढायला घेतली. आणि ते पण कुठं लांब लांब 10-20 किलोमीटरवर जायचं. तिकडं 10-15 जण आमचा ग्रुपच असायचा. तिकडं जायचं, ती सोयाबीन काढायची करायची. गुतं घेतलं की काय नाही, सकाळी 8-9 जायचं, करायचं काम, यायचं महागारी, शाळेत बी जायचं, सगळंच करायचं. पण ते केलं म्हणजे असं काही कुठलं ठेवलं नाही की मला त्याचं कमीपणा वाटतंय कधी असं. मग एकूणच तुमचं वैरागला कॉलेज झालं बरोबर का? हो. त्याच्यानंतर तुम्हाला ही संकल्पना कधी सुचली की बाबा आपण पिंपळाच्या पानावरती पण चित्र चांगले काढू शकतो, प्रतिकृती रेखू शकतो चांगल्या पद्धतीने? त्या पिंपळाच्या पानाचा आताचा प्रवास आहे, त्याच्यामधल्या भरपूर काही गोष्टी आहेत. म्हणजे हे प्रवास म्हणजे आताचा चालू झालाय, पण त्या कॉलेज जीवनापासून त्याच्या मधला जे टप्पा आहे ते खूप मोठा आहे. म्हणजे मी 12वी झाल्यानंतर मला वाटतं चित्रकलेला असताना बार्शीमध्ये 2 वर्ष होतो. तर त्यावेळी मला 1-4ला 10 रुपये असायचे, जायला 5 रुपये, न्यायला 5 रुपये. ते बी काय करायचे, आजी 10 रुपये द्यायची मला. आजी नीट नाही म्हणायची, 5 रुपये खिशातच असायचं. 5 रुपयाचं तिकीट काढलं की दिवसभर पडत्याला म्हणून. आलं लय नशिबान उतराव तुम्ही, 5 रुपये घ्यायचे. मी बारका असताना 4वी-5वीला रुपया घेतला ना, माझी आई फुकार घ्यायची. काय करायची, रुपया मागितला, आई मला रुपया पाहिजे. मी शाळा जातो, मी स्वतःचा म्हणजे माझा अनुभव बरं का, म्हणजे पैशाला त्यावेळेस व्हॅल्यू होती एक प्रकारे. मग तुम्ही तर 5-5 रुपये द्यायची तुमची आजी. 5-5 रुपये म्हणजे एसटीला जायला द्यायचे, मला खायला नाही. एसटीला द्यायची का म्हणजे प्रवास. हो. आणि तिथं काय करायचे, एकदा जर असा किस्सा झाला, ती म्हणते ना कलाकार अपंग माणसाला कलाकार असतात. माझ्या वर्गामध्ये एक बहिर होतं, मी आंधळा आणि ते बहिरा, आंधळ्याच्या वरात बहिराच्या घरात, तसा विषय होता. प्रत्येकाची चहा प्यायला पार्टी असायची आमची. आज ह्याने नेलं की उद्या ह्याने न्यायचं. एकदा काय झालं, ते बहिर होतं, त्यानं चहा पाजला. दुसऱ्या दिवशी माझा नंबर होता. मग मी काय केलं, बसलो बाहेरच. ती काय बोलला, ते मुख होतं का? ते मुख होतं नाही, म्हणजे बहिर होतं. त्याला सांगायचं होतं की असं चहा प्यायला ये. मी म्हणलं काय, मला डोळ्याला दिसत नाही का एका तुला, काय सांगितलं कळत नाही का, ये की म्हणला काल पाजलाय तुला, आज ये की चहा प्यायला. पण परिस्थिती अभावी कधी चहा नाही, पाणी नाही, काय नाही. तिथं बी दोघा जण 300 रुपयाची का 400 रुपयाची रूम केली. एका रूम मध्ये 4-5 तर होलं होती. म्हणजे बाहेरच्या नंतर बघितलं आतमध्ये कोण कोण आहे ती कळत होती. सगळी रूम अशी नॉर्मल साधी रूम, पत्र्याची होती का? विटाची रूम होती. विटा म्हणजे
इकडची वीट काढली की तिकडचं आतमधलं दिसायचं. म्हणजे विदाऊट प्लास्टर केलं. आम्ही दोघं तिघं होतो. मच्छर चावायचं, पांघरून घेऊन जेवण करायचं. असं उघड्यावर जर जेवण केलं तर ती मच्छर तोंडाला येऊन चावायचं. आणि तिथं इंग्रजीचं झाड होतं. भाकरी कालवून कमी पडलं ते इंग्रजीचं झाड काढायच्या, ते खायच्या. परत शेजारी एक जणाची तसल्या पापडाची कंपनी होती. ते पापड जाळायचं आणि त्यानं मच्छर मारायचं. ते पापड लाटाय बी जायचं आम्ही. म्हणजे पार्ट टाइम काम करायला जायचं. ते कलरचं हे घे ते घे त्यातनं हे घ्यायचं. एक दिवशी तर काय विषय झाला, ते आपण त्याला हे म्हणतो कंटेनर, म्हणजे ते काळा असते त्यात आपण चित्र ठेवतो. ते पाठीमाग चित्र केलेलं असल्यामुळे ते पाठीमाग होतं. मी स्टँडवर घेऊन चाललो. 4-5 जण आले ना माझ्या मागं. मला म्हणले कधी आहे नागवाल्याचा खेळ. काय म्हणलं मी म्हणलं थांबा सोडतो. मग ते कंटेनर बघून त्यांना सोडलं की ते नागवालाच आहे का काय. बरोबर आहे. एकूणच तुमची पर्सनॅलिटी बघून म्हणजे ते मग त्यांना असं वाटलं. मग ते तिथंच आपलं चित्र वगैरे काढत बसायचं त्या माणसांची समोरासमोर. मग कोणी 10 रुपये दे, कोणी 20 रुपये दे. त्याच्यातनं बी काय घर खर्च चाललेला आहे. म्हणजे असं कधी कुठल्या परिस्थितीला आपण असं हे केलंय म्हणजे म्हणजे कलेने जे दिलंय ते कलेच्या माध्यमातून जे मिळत गेलं ते घेत माझी परिस्थिती अशी आहे असं कधीच नाही. म्हणजे त्यातूनच परिस्थितीला आकार देत आजपर्यंत आलात. हो. आणि परत मग ती 2 वर्ष शिक्षण पूर्ण केलं. घरचे म्हणले की मग आता काय करायचं, तुझं शिक्षण पूर्ण झाले मग काहीतरी कर. मग मी पुण्यात बी आलो. तिथं वैरागला 12वी झाली, त्यानंतर मग पुण्याला. वैरागला 12वी झाली. 2 वर्ष बार्शीत केलं आणि परत पुण्याला आलो. तर गावातली काही मित्र होते, नावं नाही घेत कुणाची आता, गावातले मित्र होते. त्यांनी काय केलं, ये म्हणले राहिला इकडं पण तुला भांडी घासावं लागते. अरे बापरे. तर मी तिकडं हडपसरच्या तिकडं राहिला होतो. तर त्यांनी काय केलं, 1.5 वर्ष मला भांडी घासायला लावली. तुम्ही पण आपलं परिस्थिती हालाकीची असल्यामुळं भांडी घासायला पण माग पुढे नाही भेटलं. भाऊ टेल्को कंपनीत कामाला होता. त्याला होती 7-8 हजार पगार. आणि मग ती कसं त्यानंतर मला पुणे स्टेशनवर तसलं दुसऱ्याने घातलेलं शर्ट हे दिलं. 100 रुपयाला शर्ट असायचा, 90 रुपयाला, 70 रुपयाला, 25 रुपयाला शर्ट असायचा. मी ते शर्ट घातलेलं आहे. मग त्यांना आणून द्यायचं मी घालायचं. आणि पैसे कमी असले की रूम मधली काही जण होते काय म्हणायचे, ओके 10 रुपये, म्हणजे ते कुत्र्याला भाकरी कसं टाकतो आपण तसे ते 10 रुपये टाकायचे असे दरम्यानचे पैसे असं नाही का. आणि म्हणायचे नीट हे कर, नीट वापर. ते तिकडं तुझा भाऊ मरायला लागला काम करून, तू काय आपलं जातो काहीतरी हे कराय ते कराया इकडं तिकडं. मग त्यावेळेस भावाला मी सांगायचे की ह्याला काहीतरी चांगलं शिकव ना. बरोबर. हे असलं काय म्हणले कुठं. एक दुसरी एक तर काय म्हणला, तू आता तसला गाडा टाकणार आहे काय. माझं चित्रकला शिल्पकला शिक्षण होतं. एकदा म्हणला तू आता तसला 3 चाकी गाड्या टाकणार काय, त्यात तसल्या मूर्त्या फिरत्या भांगारवाल्यासारखं गाडा घेऊन फिरणार का. पण परिस्थिती कमजोर असल्यामुळे मी कधी कुणाला रिप्लाय दिला नाही, उत्तर दिलं नाही. ते आपल्या काय म्हणजे महार समाजाच्या बायका पुढं लग्नाच्या टायमिंगला कसे ते बायका अशा कामाला असते ज्यानं तिथं त्यांच्या पुढे अशी भांडी टाकली जाते. बरोबर. तर हे बी धुवून घे, तसं माझ्या पुढे भांडी टाकलेली ती त्यांनी. तिथं साबण राहिलं, तिथं साबण राहिलं. मी चित्रकलेचा क्लासेस घेत होतो तर वर यायची, हो सर तेवढी भांडी घासून घ्या. त्यांना काय त्याचं काय वाटत नव्हतं की हे आपल्यातला व्यक्ती आहे असं तसं. मग मी तिथनं बाहेर निघालो. परत एका ठिकाणी गेलतो राहिला. तिथं 2-3 दिवस राहिलो. तर एक जण म्हणला, तू इथं राहायला आलाय का. म्हणलं होय राहायला चालू आहे. तर मग ती बाई होती, ती काय म्हणले 1-2 दिवस ठीक आहे पण तुलाही दिवस राहू नको म्हणली इथं. म्हणलं मी जाणारच होतो पण म्हणलं तुमच्या मुलांनी थांबलो होतं म्हणलं असंच. नाही म्हणले पाहुण्याराळ्याच्या घरी बरोबर नाही ना वाटत म्हणली. बरोबर आहे. तू काय कर म्हणली हिथनं जा आता. मग मी त्यावेळेस संध्याकाळी ती बाई असं 10 वाजता बोलली. जेवण वगैरे तर काय केलंच नव्हतं. संध्याकाळी 10 वाजल्यापासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत मी असं विचारतच होतो की आपल्याला कोणीतरी हाकलून द्यावं अशी बी आपली ही झाली, म्हणजे अशी परिस्थिती आहे किंवा काय आहे. मग मी रात्रभर जागच, सकाळी उठलो, सगळा बोऱ्या बिस्तर घेतला आणि म्हणलं नाही म्हणलं मला जायचंय. मी रडायला लागलो. त्यांचा मुलगा आला, म्हणला काय झालं महेश. म्हणलं काय नाही मला कर्म नाही तर. म्हणजे मला वाटतं त्या आताच्या काळाच्या ह्या नंतर तो जो प्रसंग आहे ना ते कधी मनातून जातच नाही की आपला कोणतरी हाकलून द्यायचं. एकूण आपली परिस्थिती वाईट होती त्यावेळेस. त्या परिस्थितीमुळं आपण एखाद्याच्या दारात गेलो आणि एखाद्याने आपल्याला हिनवलं त्यावेळेस की बाबा तू एक पाहुणा म्हणून 1-2 दिवस ठीक आहे. मग त्यावेळेस काय केलं मग त्या तशा प्रसंगामध्ये. त्यांनी तर म्हणलं आता आमच्या इथं काय राहायचं नाही, तुम्ही बघा कुठेतरी. म्हणलं त्यावेळेस काय करून दिलं. मी परत इकडं धनकवडीच्या भागाकडे आलो.
रूम अशी होती, डोकं हिथं आणि पाय जर लांबवलं तर दरवाजाला पायाला लागायचं. जिन्याच्या खाली रूम होती, 2 जणच राहिला. एवढी बारकी रूम होती अशी. तेवढ्यात 1-1.5 वर्ष काढलं. तिथं बी काय नाही, सकाळचा डबा संध्याकाळी, संध्याकाळचा डबा सकाळी, तिथं ते दिवस काढलं. म्हणजे कधी कुठल्या गोष्टीला हेच केलं नाही की आपण निगेटिव्ह उत्तर दिलं नाही. मला वाटतं आता मी जी राहतोय, म्हणजे एकूणच पुण्यामध्ये आल्यानंतर तुमच्या आयुष्याचा खरा संघर्ष सुरू झाला म्हणायचं. संघर्ष सुरू झाला. त्यात बी काय झालं, घरचे म्हणायचे बरं चाललंय का? म्हणलं होय बरं चाललंय. आणि मग पैसे देऊ का म्हणायचे. मग मला माहिती होतं घरचे कामाला जाते, ते कशाला पैसे मागायचं. मग मी त्यावेळेस पण काय करायचं, कुठला नगरसेवक निवडून आलाय, कुठला नाही, कुठला तालुका अध्यक्ष आहे, कुठला काय ह्याव आहे त्याव आहे, त्याची घर हुडकीत बघायची चलत जाऊन. हे कुठं राहतं, त्याचं ऑफिस कुठं आहे, काय कुठं आहे. मग त्यानं पेन्सिल वगैरे काय चित्र काढायचं, पेन्सिल काढायचं. आणि तिथं जायचं, म्हणायचं सर तुम्ही चित्र काढलं होतं. ते बी काय नाही बघायची, म्हणायची बरोबर थँक्यू, चला म्हणायचं जाऊ. मग मला काय वाटायचं, ते पैसे देतील ना काहीतरी 100-200-300-400 काढा म्हणायचे. आता फोटो एक फोटो काढायचे मला द्यायचे हाकलून. म्हणजे पैसे देत नसायचे. कोणी तर दिलं तर मग ह्याला चहा पात्र म्हणायचे, चहावर ओवळायची काय 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 तर म्हणायचे वगैरे, राहू दे 100-1 रुपये, राहू दे 200-300 रुपये. मग याला पूर्णतः म्हणजे बाबा कोणी पैसे देते कोण न देते, मग तेव्हा असं वाटलं नाही की बाबा याच्यावरती काय आपलं भागणार नाही. आता आपण तर बनवतोय, स्केच चांगल्या बनवतोय, पेन्सिलने चांगले ड्रॉइंग करतोय, मग तेव्हा वाटलं नाही का असं की बाबा आपल्याला याच्यामधून काय उत्पन्नाचं? मग त्यावेळेस पण घरच्यांचं पण म्हणणं त्यावेळेस असं होतं की हे एवढं शिकलाय केलाय, मग तुझं तर काय उत्पन्नाचं साधन नाही, मग कसं काय करायचं. मग एवढं शिकून काय फायदा. पाहुणा रावळ्यात तर वेगळंच. पाहुणा रावळ्यात तर मी म्हणतोय उभ्या आयुष्यात जवळ नसूनच, कुणाचंच नसून नाही का. माझं खरं वास्तव मत आहे, पाहुणा रावळं नातेवाईक पाहुणा रावळ एकच झालं, ते कुठंच जवळ नसून. काय एखादा म्हणजे असे नातेवाईकाबरोबर झालेला काय एखादा प्रसंग आहे? प्रसंग भरपूर आहेत. मी लहानपणी होतो ना, म्हणजे आपलं 7वी-8वीला सुद्धा असताना, 5वी-6वीला असताना काही पाहुणे रावळे सुद्धा म्हणले की ह्याला म्हणले हे करा, म्हणले द्या सोडून कुठं अनाथ आश्रमात ह्याला, म्हणजे ह्याला एका डोळ्याने दिसत नाही ना, अनाथ आश्रमात सोडून द्या म्हणले. ह्याचं कोण सांभाळ करणार आहे, ह्याचं लग्न कसं होणार आहे, ह्याला बघणार कोण आहे. परत कुठं लग्नात गेलं की मग आईला वडिलाला म्हणायचे हे तुमचं आंधळ पोरग आहे का, याला डोळ्यात दिसत नाही, तुमचं आहे का पोरग, कसं काय झालं ह्याला डोळ्याने असलं आंधळ झाले. म्हणजे असं हिनवायचे. परत मग कुठं फोटो घेतले की म्हणायचे त्याला जरा पलीकडे घ्या, इकडं आपण काढू. मग त्यांना असं कमी पण वाटायचं ह्याला एका डोळ्यात दिसत नाही, मग ह्याला कशाला इथं मध्ये घ्यायचंय. ह्या गोष्टी असं म्हणजे मला बी कमी पण वाटायच्या. कुठं लागणार जरी जेव्हा गेलं तर म्हणायचे उठ तू तिकडे जाऊन बस, इथं बसू नको, पलीकडच्या लाईन मध्ये जाऊन बस. म्हणजे याच्यातून हेच समजते की समाजामधली जो अपंग व्यक्तीकडं बघण्याचा दृष्टिकोन आहे तो एक वेगळाच राहिलेला आहे. परंतु याच्याकडं सकारात्मकतेनं कसं बघितलं पाहिजे, तुमच्या भाषेत काय वाटतंय, कसं सांगाल? सकारात्मकतेनं बघायचं झालं ना, मला वाटतं दृष्टी नाही तर दृष्टिकोन बदलला पाहिजे. आज समाजामध्ये भरपूर लोक होऊन गेलेत जी की त्यांच्याकडे काहीतरी व्यंग्य होतं किंवा अपंगत्व होतं, पण त्यांनी त्या गोष्टी बाजूला सोडून जगाच्या पाठीवर भरपूर काय केलंय. असे भरपूर वैज्ञानिक होऊन गेले, त्यांचं मला नाव माहित नाही, पण ते व्हीलचेअरवर होते. काय स्टीफन हॉकिंग का काय त्यांचं काहीतरी नाव आहे, माईक होता. त्यांचं 90% शरीर काम करत नव्हतं, तरी त्यांनी वैज्ञानिक म्हणून जगावर राज्य केलं नाही का. अशी भरपूर माणसं होऊन गेली की त्यांचं दिसणं असणं काहीच नव्हतं. बरोबर, निश्चित. तर त्या लोकांनी त्याला कलेच्या माध्यमातून स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं, कलेच्या माध्यमातून अस्तित्व निर्माण केलं, आणि त्यांनी कधी स्वतःला कधी कुठं कमी समजलं नाही. भरपूर लोक होऊन गेली. एक ते अशोक सरांचं वाक्य नाही का की तुमचं आतलं गुण ज्या वेळेस बाहेर येतात ना, त्यावेळेस तो ओबडधोबड चेहरा सुद्धा जगाला प्रिय वाटायला लागतो. निश्चित. माणसामध्ये जे ऍक्च्युली माणसाचे जे गुण आहेत ते मांडणं कधी चांगलंच असतं. कारण उगाच बाबा मी अमकाय ढमकाय ते वाव आणणं, त्यापेक्षा माणसामध्ये जे ऍक्च्युली क्वालिटी आहे ती क्वालिटी समोर आल्यानंतर खरं माणसाचं सौंदर्य दिसून येतं की बाबा खरं ह्या माणसामध्ये ही क्वालिटी आहे, अशा पद्धतीचं. म्हणजे त्याच्या आतमध्ये कुठले गुण आहेत, बरोबर आहे, निश्चित ते गुण दिसून येतात. आणि ह्याच म्हणजे माझ्या आयुष्यात बी चांगले वाईट, माझं ज्या वेळेस काही नव्हतं, नाव नव्हतं किंवा काय नव्हतं, त्यावेळेस मग त्या अपंगत्वाला हिनवलं. आपण थोडंसं तुम्ही मला सांगितलं होतं की
तुम्ही पुण्यामध्ये आल्यानंतर नगरसेवक किंवा राजकीय पुढारी हे ते बघत फिरायचो आपण, बाबा स्केच केलेलं द्यायला हे ते. मग तिथून पुढं कसं झालं, म्हणजे आता बाबा आपल्याला पैसे तर मिळत होते याच्यामधून, नुसतंच कोणी चहा पाजायचं पाठवून द्यायचं, कोणी थाप द्यायची नुसतं हाकलून द्यायचं. मग तेव्हा काय वाटलं, म्हणजे काय केलं पाहिजे पुढं, काय सुचलं? मी नंतरच्या काळात ड्रॉइंगचे क्लासेस चालू केले, चित्रकलेचे. काही दिवस ड्रॉइंगचे क्लासेस पण घेतले. त्याच्यातनं काही 100, 200, 300, 500 रुपये मिळायचे. ते थोडे काय घरी द्यायचे, काही मी स्वतः वापरायचो. ते करत करत गेलो. मध्ये लॉकडाऊन पडलं आणि लॉकडाऊन पडल्यानंतर घरचे काय म्हणले किंवा तुझं पोट पाणी काय भागत नाही तर मग तू हे कर, तू ये म्हणले आता गावाकडं आणि गावाकडे येऊन कर म्हणले तुझं काय असेल ते काम, तिथं काय होणार नाही. मग परत गावाकडे गेलो, परत तिथं राहिलो आणि गावाकडं ज्यावेळेस गेलो त्यावेळेस मग ते पिंपळाच्या पानाचं म्हणजे कसं त्यावेळेस कसं उत्पन्नाचं काही साधन नव्हतं. मग घरचे म्हणले लॉकडाऊन पडलंय, ही तर घरी तर तू बसूनच आहे, काही काम करत नाही काय नाही, मग कसं व्हायचं काय. बरोबर. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या. मग कधी कधी किरकिर बी व्हायची घरी, अशी भांडणं थोडं काय काय चालायचं. मग त्यावेळेस मग म्हणलं की चला काय तर करू. मग ती असं शेताकडे जात असताना मी त्या ह्याच्यात होतो, एका झाडाखाली बसलो होतो, ते पिंपळाचं झाड होतं तिथे थांबलो. तिथं असंच बघितलं ते पिंपळाचं हे दिसलं मला, म्हणजे पान दिसलं, म्हणलं बघूया काहीतरी करून. मग ते आपलं बसल्या बसल्या त्याच्यावर मी हे केलं, कटरने वगैरे थोडं रेखाटन करण्याचा प्रयत्न केला. मी माझं नाव टाकलं होतं, तर ते नाव टाकलेलं ठेवलं मोबाईलवर असं स्टेटसला. ते दोघा तिघाला आवडलं, ते म्हणले आपलं बी कर की. हा, मग ते केलं की मग म्हणले चल चहा प्या असतो, चल तुला जेवाय नेतो. ह्याला म्हणलं चित्र काढून जेवाय बी नेतात काय, म्हणलं बरं चला. मग परत एक जण म्हणलं आपल्या हे एक जणांची अॅनिव्हर्सरी आहे म्हणले, त्याचं करायचंय, देतो म्हणलं टाकून. मग त्यानं 100 रुपये दिलं. मग मी म्हणलं की चला ह्यातनं पैसे मिळू शकतात. मग परत हळूहळू काय केलं की थोडं त्याला चांगलं कटिंग करणं हे करणं, त्याला मग 200-250 रुपये द्यायला लागली. आलेलं पैसे मी घरी देत गेलो. मग घरच्याला वाटलं की ह्यातनं काहीतरी इन्कम आहे, पैसे येतात. मग निश्चित परत म्हणलं आता किती दिवस, महिना 2 महिने 3 महिने केलं. आणि मग नंतर काय केलं की आपण आपल्याला चित्र काढायचं का बघू म्हणलं. मग ते चित्र काढायला चालू केलं. चित्र गेलं की 100, 150, 200ला पहिलं चित्र गेलं. मग ते हळूहळू आवड जी निर्माण होत गेली, करत 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 गेलो. ती मला वाटतं आता सरपंचापासून पार बाहेरच्या देशात. कधी कुणी म्हणलं नाही का हे पिपळाच्या पानावरच काय तर करते आता हे कलाकृती तुमची कशी आहे की पिपळाचं पान म्हणजे शोधावं लागतं गावाकडे, असं नाही मिळत सहसा. मग असं कधी ते पिपळाचं झाड शोधायला गेल्यानंतर वगैरे कुणी काय असं म्हणलं कधी की बाबा काय शोधतो हे काय नाही. बऱ्याच वेळा म्हणजे कसं पिंपळाचं पान शोधायला गेलो मी इकडे तिकडे राहणार त्यावेळेस मग कसं ही येड धुवाय म्हणायची, याला काय हे शा नाही काय म्हणायची, काय काय शिवाय द्यायची, काय बी बोलायची. घरच्यानी म्हणायची ह्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये टाका, हे पिपळाची पानं घेऊन फिरायले म्हणले आता तर ह्याला काय आहे का म्हणले, काय नॉलेज काय कळतंय का म्हणले. घरचे म्हणजे करतंय ठेवतंय बघतंय कुठं कुठं काय कुणाचं ऐकून घ्या. मग त्यावेळेस तर काय म्हणले की लोक हे जर काय म्हणले हे शान नाही म्हणले, हे पिंपळा म्हणजे गावातनंच सुरुवात झाली मला खरं तर नावं ठेवायला. ते काय म्हणले की महेश मस्के म्हणजे पिंपळाच्या पानाला लागलेला एक प्रकारचा भुंगा आहे म्हणले. भुंगा म्हणजे काय की कुरतडतोय, हे करतोय ते करतोय. आणि मी माझा स्वतःचा शर्ट बी फाडला होता त्यावेळेस. शर्ट फाडला, राग हे केलं म्हणजे स्वतःला राग आला की आपलं काय म्हणले काय नाही. आणि त्यावेळेसच मी अजित पवारांचं चित्र काढलं होतं. त्यांचं चित्र काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला फोन आला त्यांचा, अजितदादांचा. त्यावेळेस ते उपमुख्यमंत्री होते, आता बी आहेत. तर त्यांनी फोन केल्यावरती अख्ख्या हेडलाईनला बातमी आली लोकमतच्या पेपरला की चित्रकार महेश मस्के यांना उपमुख्यमंत्र्यांचा फोन. त्यावेळेस मग लोक अजून इकडे आले, म्हणजे हारतुरे घेऊन इकडे आले. म्हणजे एकूणच मला हे सांगतो अगोदर की नावं ठेवलं लोकांनी, त्यावेळेस स्वतःला काय वाटलं की तुम्ही शर्ट फाडून घेतला, म्हणजे काय त्या जे भावना होत्या त्या कशा पद्धतीच्या होत्या? म्हणजे नेमकं मी काय म्हणलं की आपण एवढं नावगाव करायला लागलो तरी पण लोकांना का पटत नाही. मी त्याचा विचार केला की म्हणलं चला ही दुनिया अशीच आहे, आज नाव ठेवल उद्या तुमचं कौतुक करल. मी थांबलो नाही, मी कोणाचा विचार बी केला नाही. काय जणांनी पिपळाची झाडं सुद्धा जाळून टाकली, म्हणजे ह्याच्यात ह्याचा इन्कम होतं ना तर ती झाडच जाळून टाकू. एक दोघांची झाडं फवारून बी टाकली, म्हणजे हे नकोच विषय. म्हणजे परत कसं लुण्यावर फिरायला तर म्हणायची ह्याच्याकडे काय पैसे राहते काही, ह्याच्याकडे कुठलं काम येत नाही. परत त्याच्यावर चांगली गाडी घेतली तर परत म्हणजे आता ह्याला माझा आलाय. मग ती गाडवाची गोष्ट नाही का की एक गाडवा 2 नवरा बायको चलत चलते, दोघाला अक्कल नाही, गाडवाचा फायदा घेत नाही. बायको चलत चलते, नवरा स्वारते, नवरा चलत चलतो, बायको स्वारते, दोघं बसतेत, दोघं स्वारतेत. म्हणजे जग असंच आहे.
हे तुम्हाला जगूच देत नाही. कसं बी तुम्ही काय बी करा, नावं ठेवणार. त्यामुळे तुम्हाला जे योग्य वाटतं तेच करा. निश्चित मग निश्चित. ते गेलो पिंपळाच्या पानाचं काम करत करत गेलो. आता मला वाटतं मी लॉकडाऊन पासून आतापर्यंत 5-6 हजार कलाकृती केलीत. ओके. पिंपळाच्या पानावर. पिंपळाच्या पानावर 5-6 हजार कलाकृती केलेल्या आहेत. आणि त्या फक्त आपल्या तालुक्यात जिल्ह्यातच नाही, तर आता पुणे जिल्ह्यात, राज्यात, महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर एकूणच असे जे नामांकित पर्सनॅलिटीज आहेत, म्हणजे की राजकीय क्षेत्रातील असतील किंवा शैक्षणिक, क्रीडा, असे कुठल्या कुठल्या व्यक्तिमत्वाचे तुम्ही आजपर्यंत जे पिंपळाच्या पानावरती आहेत प्रतिमा साकारलेल्या आहेत असे सांगण्यासाठी? मी आतापर्यंत तुम्हाला सांगतो, कला क्रीडा क्षेत्रातील सचिन तेंडुलकर असतील, महेंद्रसिंग धोनी असतील, अमिताभ बच्चन असतील, परत नागराज मंजुळे सर असतील, सोनू सूद असतील, सोनू सूद अभिनेते, त्यांनी तर मला स्वतः घरी बोलवून घेतलं होतं. त्यांनी कौतुक केलं. शरद पवार साहेब असतील, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, म्हणजे हे कला क्रीडा राजकीय सगळ्या क्षेत्रातल्या लोकांसोबत माझा परिचय ह्या कलेमुळे झाला. आणि आज त्यांच्या घरापर्यंत कलाकृती आहेत. त्यांच्या घरापर्यंतच नाही तर बाहेरच्या मलेशिया, कुवेत, अमेरिका देशापर्यंत माझ्या कलाकृती हिथून कुरिअर मधून पोहोचले आहेत आतापर्यंत. हो. मग या सगळ्या या तुमच्या कलेच्या माध्यमातून आज तुम्ही एक वेगळ्या प्रकारची तुमची प्रतिमा बनवलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये म्हणजे आता इथंच थांबून चालणार नाही, तर येणाऱ्या काळामध्ये काय विजन असणार आहे, की काय पुढे चालून काय करायचं नेमकं? आता कसं आहे, आज तुम्ही बघताय, महाराष्ट्रात बघताय, देशात बघताय, जगात बघताय, प्रत्येक माणूस हा वेगळ्या काहीतरी गोष्टीने युनिक म्हणून ओळखला जातो. त्यामध्ये अमिताभ बच्चन एक बॉलिवूडचे शहंशाह म्हणून ओळखले जातात. बरोबर. परत आपल्या ह्याच्यामध्ये जर गायनमध्ये म्हणलं तर लता मंगेशकर आहेत, क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर आहेत, महेंद्रसिंग धोनी आहेत, किंवा विराट कोहली. परत दिग्दर्शक मध्ये म्हटलं तर नागराज मंजुळे सर आहेत. मराठी चित्रपटात अशोक सराफ आहेत, लक्ष्मीकांत बेर्डे होऊन गेले. त्यांचं जसं त्यांच्या ह्याच्यामध्ये नाव आहे, योगदान आहे किंवा नाव आहे त्यांच्या, म्हणजे त्यांना त्याच्यातला एक मास्टर माइंड म्हणून ओळखलं जातं. त्याच्यातला किंग म्हणून त्या व्यक्तीची नावाचा उल्लेख आहे. तसं येणाऱ्या काळात जर पिंपळाच्या पानात करणारा कोण व्यक्ती असेल महाराष्ट्रात, देशात, जगात, काय आता काम करणारे भरपूर आहेत, पण एवढं प्रोफेशनल म्हणून करणार कोण? बरोबर आहे की आता आपण बघतो एकूणच AI चा जमाना आहे. प्रत्येक ज्या गोष्टी तुम्हाला ज्या पद्धतीने पाहिजे त्या मार्केटमध्ये मिळतात, परंतु स्वतः केलेली हस्तकला आणि त्या हस्तकलेतून जी प्रतिमा साकारली जाते त्याचं महत्व वेगळं कायम राहणार. आणि तेच मला करायचं की आज पण गुगलवर तुम्ही बघताय, माझं नाव टाकलं चित्रकार महेश मस्के बार्शीकर, ते नाव टाकलं की सगळं माझी हिस्ट्री येते, माझ्या सगळ्या कलाकृती येतात. बरोबर. तेच मला स्वतःची आयडेंटिटी झालेलीच आहे, पण जागतिक पातळीपर्यंत ती गोष्ट घेऊन जायची की जर कुठं जर कोणाला पिंपळाचं पान दिसलं तर तिथं फक्त महेश मस्केचं नाव असणार. आणि फक्त नावच नाही तर त्याच्या माध्यमातून आपल्या लर्निंग, म्हणजे आर्थिक गोष्ट, आर्थिक सोर्स, सगळ्या कुटुंब, परिवार, सगळ्या गोष्टी त्याच्यामधूनच होणार. आणि म्हणजे जर त्या क्षेत्राला किंग असेल तर तो आपणच असेल, म्हणजे अभिमान असेल की आपण त्या क्षेत्रात काम करतोय. आणि आज पण मी मुलांना शिकवण्याचं थोडं काम करतो, म्हणजे बऱ्याच ज्यांना काही अडचणी आहेत ते विचारतात, करतात. म्हणजे आपल्या कलेसोबत जर अजून कोणाला जर नॉलेज देता येत असेल तर मी ते नॉलेज देण्याचा प्रयत्न, म्हणजे त्याला ते हे देण्याचा प्रयत्न करतोय. बरेच जण येतात, विचारतात. शेवटी कसं आहे की कला दिल्याने वाढते, थांबवण्याने म्हणजे संकुचित भावनेमधून जर आपण विचार केला तर ती कला स्टॉप होते किंवा थांबली जाते. कला ही वाढली गेली पाहिजे. हो, कला हे असं क्षेत्र आहे की तुम्ही नवीन काय करता त्याला लय महत्वाचं आहे. आणि मग एकूणच आता सध्याच्या ज्या तुमच्या एवढ्या संघर्षामधून आता सध्या या चित्रकारितेच्या माध्यमातून तुमचं अर्थार्जन कशा पद्धतीचं होतंय? म्हणजे आता तुम्हाला सांगायचं झालं तर मी काय म्हणजे प्राइसच्या बद्दल जास्त बोलत नाही, परंतु आज बाहेरच्या देशापर्यंत जातात कलाकृती, मग काय 1000, 1500, 2000 प्रमाणे जातात. काही जणांच्या अर्जंट असतात, काही जणांच्या आपण थोडा वेळ देऊन करतोय. ह्या सगळ्या गोष्टींमधून आर्थिक सोर्स उपलब्ध झालाय, सगळं व्यवस्थित चांगलं चाललंय. आणि मला ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा आज या सगळ्या जी काही नवीन पिढी आहे कला क्षेत्रात येणारी, कुठल्या पण कलेमध्ये असू द्या, म्हणजे वादन असू द्या, गायन असू द्या, डान्स असू द्या, तुम्ही आहे ना त्याच्यामध्ये पेशन्स ठेवा, म्हणजे पेशन्स, संयम ठेवा. आणि म्हणजे आज केलं म्हणजे उद्या भेटले हे जी अपेक्षा ठेवू नका, त्याला खूप स्ट्रगल आहे, त्याला खूप वेळ द्यावा लागतो. आणि म्हणजे आज केलं म्हणजे उद्या तुम्हाला त्याचं फळ भेटेल हे जी अपेक्षा अजिबात करू नका तुम्ही. का तर मी आज काहीतरी वाक्य ऐकलं होतं की
म्हणजे काहीतरी करण्यासाठी तेवढा तुम्हाला वेळ द्यावा लागतो, त्यावेळेस तुम्हाला त्याचं फळ कायमस्वरूपी मिळते, नाहीतर ते अचानक सहजासहजी मिळणार नाही. एफर्ट पण तशा पद्धतीचे लागणार, कारण कला आहे शेवटी. कलेमध्ये एफर्ट शिवाय तुमची कला उठून दिसणारच नाहीये. त्यामुळं तुम्हाला त्याच्यामध्ये परिश्रमाशिवाय कष्टाशिवाय म्हणजे हो पर्याय नाही. म्हणजे एक वाक्य होतं की जे सहज मिळतं ते कायमस्वरूपी टिकत नाही, आणि जे खूप दिवसातून मिळतं ते कायमस्वरूपी टिकतं. म्हणजे लगेच भेटलेली गोष्ट जी असते ना ती तुमच्या आयुष्यात कायमस्वरूपी राहत नाही, आणि जी परिश्रम करून मिळते नक्की नक्की ती कायम राहते. म्हणून मला एक असं म्हणायचं की प्रत्येक कलेमध्ये काही ना काय आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं अस्तित्व निर्माण करायचं असेल ना तर त्यात तुम्ही वेळ द्या, तुम्ही त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यातला किंग होऊ शकता. फक्त पेशन्स पाहिजे, आणि कुणी जर काय बोलत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याची पण तयारी ठेवा. नाहीतर आज बऱ्याच वेळा काय होतं की मला असं बोलला तसं बोलला ते देतो सोडून, मला ते करायचंच नाही, डिमोटिवेट व्हायचं लगेच. अजिबात नाही. ही लोक अशीच आहेत त्या गाढवासारखी, आज नाव ठेवतील उद्या तुमचं कौतुक करतील. जग ते राज ठाकरे साहेबांचे एक वाक्य आहे की यशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार खूप असतात. तसं आयुष्य आहे. तुमचं उद्या काय वाईट होत असेल तर म्हणतील हे काय लय शान आहे काय, आणि उद्या तुमचं काय झालं तर हे आपला मित्र आहे, मी त्याला सांगितलं होतं हे असं कर म्हणून. जग हे तुमच्या विचारानुसार बदलतं. तुम्ही बदललं की जग बी बदलतं. बरोबर आहे. ते माणसं म्हणतात ना की लोक त्या झाडाला दगड मारतात ज्याला फळं लागतात. बरोबर. तसं तुम्ही फळं देणारं झाड आहे असं स्वतःला समजा. लोकांनी किती बी दगड मारू द्या, काय बी म्हणून द्या. आता इकडे सगळीकडे नाव गाव येते, सगळ्या गोष्टी होतात. तर आता हे आमच्या शेजारचा आहे, आमचा मित्र आहे, असं आहे तसं आहे, ह्या आहे त्या आहे, आता सगळी ओळख सांगतात. पण मी त्याचं बी लय कौतुक करत बसत नाही, मला त्याचं काही एवढं काय वाटत बी नाही. का तर आज बी मी त्या गोष्टी पाठीमाग केली. कारण एक अशी स्टेज आहे की आपण आपली जमीन सोडली नाही. बरोबर बरोबर. आपण बाबा एक ग्रामीण भागातून शेतकरी कुटुंबातून आलोय याचं जाण कायम ठेवलेलं आहे की बाबा एक प्रसिद्धी आली आपल्याला, आणि आपण त्या प्रसिद्धीच्या झोतात वाहून न जाता जे आपली कंटिन्युअली जी राहणीमान आहे म्हणा, किंवा जी ग्रासरूट लेवल आहे आपली, जमिनीवर पाय असतात जी म्हणतात मराठीमध्ये, त्या पद्धतीनं तुमचं वागणूक आहे म्हणायची थोडक्यात. मी कसं असतं ना, कितनी भी ऊंचे झुले में झुलो मगर अपने अवकात मत भूलो. म्हणजे तुम्ही कुठून आलात हे कधी विसरू नका. आणि कसं असतं, माणसाचा विषय क्षणभंगूर आहे, म्हणजे ते कधी फुटून जाईल काय सांगू शकत नाही. नक्की नक्की. आणि हे कधीच विसरू नका की तुमची जागा कुणीतरी घेणार आहे. म्हणजे तुम्ही जरी बाप असलात तरी तुमच्या ठिकाणी कुणीतरी येणार आहे. नक्की नक्की. म्हणजे सगळ्या क्षेत्रात येणार आहे. त्यामुळे तुम्ही त्याच्या लयच वाहवान, त्याचं स्वतःचं लयच भारी काय स्वतःला समजू नका. का तर तुम्ही फक्त इथं काहीतरी वर्षासाठी आलाय, तुमचा मुक्काम इथं काही वर्षासाठी आहे. तुमचा मुक्काम संपला की येणारा कोणीतरी येणार आणि तुमच्या ठिकाणी तुमचं जागा घेणार. मला एक तुमच्या बाबतीत एक असं ऐकलेलं तुम्ही कानावरती की तुम्हाला एक असं म्हणजे कोणी हिनवलं गेलं होतं की हा काय तर डोंबाऱ्याचा खेळ करतोय. तो काय म्हणजे तो काय अनुभव होता? म्हणजे कसं, कुठं पण ती माझं हे असायचं, बॅग असायची, चिकट टेप कटर सगळ्या गोष्टी त्यात असायच्या. मग ती कुठं बी घेऊन फिरायला की मग माणसं म्हणायची हो काय आलं बा डोंबऱ्याचं पोरग, हो काय आलं बा डोंबऱ्याचा खेळ करणार. डोंबऱ्याचं म्हणजे कसं की त्यांचं सगळीकडे साहित्य विस्कटलेलं असतं, तसं माझं साहित्य सगळीकडे विस्कटलेलं होतं. तर मग ती त्यावेळेस असं लोकांची भावना काय असायच्या की आयला ही येड आहे काय, डोंबऱ्याचा खेळ कुठं बी घेऊन फिरतंय. का तर म्हणजे त्यांनी माझ्या त्या गोष्टीला डोंबऱ्याचा खेळ म्हणून हिनवलं. पण आज नॉर्मल व्यक्तीला जो डोंबऱ्याचा खेळ वाटणारा खेळ आहे तो आज जागतिक लेवलला गेलाय. त्याच्याही पुढे आपण घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. लोक तुम्हाला कुठल्या बी उपमा देऊ द्या, काय बी म्हणू द्या, त्याचं तुम्ही म्हणजे सगळ्यांनीच, मला वाटतं की कुणी त्याचा लोडच घ्यायची गरज नाही. का आता जे तुम्ही डोंबऱ्याचा खेळ म्हणताय किंवा मला जे लोकांनी हे हिनवलंय, तो डोंबऱ्याचा खेळ अजून येणाऱ्या काळात कुठेतरी चांगल्या जागतिक लेवलच्या बाहेर जाईल. मलेशिया, सौदी अरेबिया, कुवेत, अमेरिका देशापर्यंत गेला, अजून कुठेतरी जाईल. त्या म्हणजे ज्या व्यक्तीने हिनवलं की बाबा हा डोंबऱ्याचा खेळ आहे, त्या व्यक्तींना प्रत्युत्तर ते राहील, तुमचं प्रत्युत्तर देतोय. आणि आता बरेच जण काय करतात, पिंपळाचं पान बघितलं, झाड बघितलं की माझी आठवण काढतात. म्हणजे मला बी वाटतं की आपण मेलो तरी आपण जिवंत राहू का, तर ह्या पिंपळाच्या सान्निध्यातून जिवंत राहू. काही जण सेल्फी काढतात, काही जण कुरिअर करताना ती पिंपळाची पानं देतात गिफ्ट. बऱ्याच वेळा तर पिंपळाची पानं गिफ्ट देतात. म्हणजे त्या पिंपळाच्या पानामुळे माझी आणि माझ्यामुळे त्या पिंपळाच्या पानाची ही वाढली, इमेज वाढली, किंमत वाढली. बरोबर. म्हणजे मला वाटतं की साधं बाथरूमच्या कडेला जरी पान असलं तर त्या ताजमहालात जाऊन बसायले. म्हणजे ह्याच्यावरनं एक मला सांगायचं की तुम्ही कुठल्या ठिकाणी आहे ते लय महत्वाचं नाही, त्या ठिकाणावर राहून तुम्ही काय करताय. बरोबर आहे.
म्हणजे तुमची ग्रीप घेण्याची काय क्षमता आहे ते लय महत्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला हे बाहेर तुम्ही काय वापरलंय किंवा काय घातलंय ते महत्वाचं नाही, ह्याच्या आतमध्ये काय तुम्ही कोण आहेत ते तितकंच महत्वाचं आहे. कारण हे वरचं फाटून जातं, जे आतलं असतं ना त्यातलं कायम राहतं आणि त्याच्यामुळे तुमचं अस्तित्व असतं. आज भरपूर ठिकाणी होतं, एक चांगल्या जागतिक लेवलला व्यक्ती गेला असला आणि तो जर साधी चप्पल घालत असेल तर काय म्हणतात, जमिनीवरचा माणूस, साधा माणूस, काय किती ब्रँड माणूस आहे पण कसा साधा राहतोय. आणि ते जर गरीब राहायला गेलं त्याला काय म्हणतात, हे भिकारी आहे, ह्याला खायला मागायला, या असली चपला पैसे, हे असली चपला घालेल ना, हे काय लय मोठा आहे काय. म्हणजे तुमची किंमत ही तुमच्या निर्माण केलेल्या उंचीवरनं समजते, कर्तृत्व. त्यामुळे तुमचं माझं साधं राहणं जरी असलं, राहणीमानावरनं कधीच कुणाची किंमत कळू शकत नाही. त्याचं जे काही गुणवत्ता आहे, त्याचं पोर्टफोलिओ किंवा त्याचे काम बघितल्यानंतर जी समजते त्याच्यावरनं तुमची लोक इमेज तयार करतात. नक्कीच. हो. तर मी असं पण ऐकलं की तुमच्या माध्यमातून तुम्ही सामाजिक सोशल वर्क पण करता. म्हणून नेमकं काय, कशा पद्धतीचं सोशल वर्क करताय तुम्ही? एवढं आता स्वतः अपंग असून कुठल्या प्रकारचं? कसं असतं, एखाद्या माणसाला जी गोष्ट नसते त्याचं एक जाणीव असते, संवेदना असते. मी माझ्या दर वाढदिवसाला वगैरे काय करतो की जे काही गावाकडचे वयस्कर माणसं आहेत त्यांना त्यांच्या डोळ्याच्या ऑपरेशनसाठी वगैरे इकडे तिकडे घेऊन येणं. पुण्यामध्ये मी आतापर्यंत 100-150 लोकांना ऑपरेशनसाठी घेऊन आलोय, ज्यांचे 700, 700, 800 रुपयामध्ये ऑपरेशन होतात. म्हणजे मी ऑपरेशन करत नाही, परंतु माझ्या माध्यमातून मी ऑपरेशन करण्याचा प्रयत्न करतोय. आज ग्रामीण भागातले 10-5 खेड्यातून माझ्या माध्यमातून माणसं मी नीट करण्याचा प्रयत्न केलाय. आता मला शासनाचा तर कुठला निधी येत नाही, पण तरी पण लोक काय करतात, फोन करतात, 100-200 रुपये पाहिजे होतं, असं तर तुम्ही तेवढं द्या, करा. कारण त्यांना माहिती आहे की हे काहीतरी चांगलं काम करतोय. आज कोण कोणाला वेळ द्यायला तयार नाही. हे तर मोठेपणा सांगायचा विषय नाही, परंतु वेळ द्यायला कोण कोणाला तयार नाही. पण असं वाटतं की आपण ते भोगलोय ना, आपण ते जगलोय, त्याच्यामुळं आपण त्याला सहकार्य केलं, येणाऱ्या काळात अजून आपल्याला कोणतरी सहकार्य करेल. आणि असं सगळ्यांनी राहिलं पाहिजे. नुसतंच सोशल मीडियावर मला एवढे व्ह्यूज आहेत, मला एवढे लाईक आहेत, मी असं तसं काही नाही. तुम्ही वास्तवात एखाद्याच्या किती कामी पडतायत ते सुद्धा लय महत्वाचं आहे. नक्कीच. आणि तुमचं जीवन जगत असताना तुम्ही जरा 4 ठिकाणी राहून लोकांचं निदर्शन म्हणजे हे करा. एखादा असा प्रसंग आहे का की हे जे सामाजिक कार्य करत असताना बाबा आपण एखाद्याची मदत करतोय काय, तर त्यावेळेचा एखादा प्रसंग असा आहे का सांगण्यासारखा की बाबा खरंच म्हणजे अनुभव आला की आपण जे करतोय ते खरंच एखाद्याच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी करतोय, असं कुठला एखादा आहे का घटना? मी ऑपरेशनला ज्यावेळेस माणसं घेऊन आलो त्यावेळेस येताना त्यांना काही दिसत नव्हतं, थोडं थोडं दिसायचं. आणि ज्यावेळेस त्यांना ऑपरेशन झालं, त्यांना दिसायला लागलं, मग ती काय रडाई बी लागली. म्हणजे त्यांना असं भारी वाटलं की म्हणजे आपल्या पोरानं नातानं कुणी आणलंय, पण ह्या पोरानं आपल्याला हिथं आणलं. मग रडायला लागली. म्हणलं काय झालं? म्हणजे लय भारी दिसायला लागले, म्हणजे आता तुझ्यामुळे दिसायला लागले. मग तो इमोशनल क्षण भारी वाटला की मी नाही काय केलं, मी निमित्त होतो, पण आपल्यामुळे त्यांना दिसायला लागलं. आणि आपल्याही डोळा नाही, पण आपल्या दृष्टीतून अजून लोकांना दृष्टी आली. ह्या गोष्टी झाल्या. आता मध्यंतरी वडिलाचं निधन झालं म्हणा, त्याच्या अगोदर सुद्धा वडिलांनी, त्यांना वाचता येत नव्हतं, काय नव्हतं, पण त्यांनी सुद्धा काय केलं, पेपरच्या बातम्या हे ते घेऊन फिरायचं सगळ्या गावभर. माझ्या पोराचा पेपरला फोटो आला, असं झालंय तसं झालंय. आज वेगवेगळ्या चॅनलवर मुलाखती होतात, बातम्या होतात, सगळं होतंय, पण ते बघायला वडील नाहीत. त्याचा पण अरे मला आठवलं याच्यानं, परवाच तुम्ही पुण्यामध्ये, मी पण होतो, रेडिओ सिटीला पण तुमची मुलाखत झाली. हो. तो अनुभव कसा राहिला? माझ्या रेडिओ सिटीला पण मुलाखत झाली. त्यावेळेस म्हणजे मी कसं लहान असताना आम्ही आकाशवाणी केंद्रावर फोन करायचो, हॅलो ऑफी बसन लावायला, की माझ्या आवडीचं गाणं लावा. त्यावेळेस मग आमचा हे यायचा, नाव नंबर यायचं, तिथं ते पुकारलं जायचं. तर मी त्याच कार्यक्रमाला म्हणजे त्याच चंद्र प्रमुख पाहुणा म्हणून त्याचा एक आनंद वाटला. आणि डोळ्यात पाणी आलं की म्हणलं काय आपण कुठं होतो, कुठं आलोय, काय आपलं चाललंय. त्यावेळेस मग वडील नसल्याची पण एक थोडी खंत वाटली की वडिलांनी 200-300 रुपयाचा रेडिओ घेतला, त्यात माझं नाव आलं की वडिलांना वाटायचं आपल्या पोराचं नाव आलं, पण त्याच पोराचं नाव आज प्रमुख पाहुणे म्हणून येतंय. हे ऐकायला ते वडील नाही, त्याचं थोडं कुठेतरी वाईट वाटतं. पण कसं असतं ना की एखादी गोष्ट जर तुमच्यात नसेल तर ती तुम्ही दुसऱ्या व्यक्तीमध्ये पण पाहू शकता, बघू शकता. वडिलांचं ऑपरेशन करायचं होतं, ते राहून गेलं, पण वडिलांच्याच वयाच्या कितीतरी बाकीच्या लोकांची मी ऑपरेशन केलेत, त्यांना नीट केल्याचं भाग्य मला लाभतंय. आणि मी असं म्हणतो की त्या सगळ्या व्यक्तींमध्ये मी माझे वडील बघतोय. बरोबर, निश्चितच. हो, म्हणजे की ते नीट झाले म्हणजे माझे वडील नीट झालेत. बरोबर. कारण त्यांनी पण दुसऱ्या शेतात जाऊन खूप काम केलंय, दुसऱ्याच्या गटारी काढणं, हे करणं, ते करणं, सगळं केलंय. पण आपण जाणाऱ्या व्यक्तीला तर अडवू शकत नाही, किंवा जी व्यक्ती जाते
ती अशी नैसर्गिकपणे जात असते. जे आपल्या हातात आहे त्याला आपण धरू शकतो, पण जे नाही त्याला तर आपण काय करू शकत नाही. ती खंत असते. परंतु कसं आहे, त्यांच्या शिकवण्यामुळे मी आज हित आहे, म्हणजे त्यांच्या सांगण्यामुळं. परत भावानं सहकार्य केलेलं आहे, आई वडील आहेत, म्हणजे काही मित्रपरिवार आहे थोडाफार, त्यांनी सहकार्य केलंय. म्हणजे ज्यावेळेस खायला प्यायला नसायचं त्यावेळेस त्यांनी पैसे दिलेत, चला घरी, चल घरी जेव, हे कर ते कर. पुण्यामध्ये असताना हिथं भारतीय विद्यापीठला असताना सोबतच्या मित्रमैत्रिणी होत्या लग्न झाल्या, तर त्यांनी त्यांच्या घरनं डबा दिलाय मला. म्हणजे चपाती संपली तर नुसती भाजीच खायची, का तर चपाती संपली मग दुसरं काय, तर नुसती भाजी खायची. समोर कॅन्टीन होतं, तर त्या कॅन्टीन मध्ये चपात्या कापायचं काम केलंय, आणि त्या चपात्या कापलेल्या मी हे केलेत की नंतर ते फ्री मध्ये जेवण केलंय, त्यांचं काम करू लागलोय. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा आहे आयुष्यात खूप मी तो संघर्ष केलेला आहे. आणि मला वाटतं की आयुष्यात संघर्ष सगळ्याच्याच आयुष्यात यावा, जेणेकरून त्या संघर्षामधून तुम्ही होरपळून एक चांगला हिरा बनवू शकता. अजून मी बनलेलो नाही, बनल, पण एक कुणीतरी म्हणजे प्रत्येकाने आपल्या स्वतः मधल्या गोष्टी ओळखून आपण स्वतः काय करतोय हे बघून ती ग्रीप घेणं गरजेचं आहे. तुम्हाला एक राहून गेलं माझ्याकडून, आजपर्यंत या चित्रकला क्षेत्रामध्ये तुमच्या उल्लेखनीय तुमच्या कलेला किती पुरस्कार मिळालेत आजपर्यंत? ग्रामीण भागातून बऱ्याच वेळा वेगवेगळे पुरस्कार भेटलेत, परंतु एक चांगल्या लेवलला जर म्हटलं तर गेल्या महिन्यात राज्यस्तरीय पुरस्कार भेटलाय माझ्या पिंपळाच्या पानाच्या कलाकृतीला. परत आपलं काय इंडियन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड असं ह्याच्यामध्ये पण माझी नोंद झाली आहे. आणि त्याच्यानंतर मी बाहेरच्या अमेरिका देशापर्यंतच्या कलाकृती केल्या आहेत. सौदी अरेबिया, तिकडचे राजदूत, तिकडचे काय जे राजे महाराज आहेत त्यांच्या कलाकृती केल्या आहेत. आणि आता मी ही लेन्स काढलेली आहे, परंतु एक दुसरी लेन्स आहे की जी मी वापरतोय, त्यानं ती डोळ्यात जर बसवली ना तर त्याने डोळे हुबेहूब दिसतात, नाही का. तर ती सुद्धा मला वाटतं गेल्या एक 3-4 वर्षापूर्वी अमेरिकेतील डॉक्टरनी मला त्याचा 40-50 हजार रुपये खर्च सांगितला होता. तर ती लेन्स सुद्धा मला त्यांनी मोफत मध्ये दिली. म्हणजे चित्रकला बघून, त्या गोष्टी बघून मला त्यांनी ती मोफत मध्ये लेन्स दिली. म्हणजे जे पैशानं होऊ शकत नाही ते माझ्या आयुष्यात कलेनं झालेलं आहे. आणि हे जे काही सगळं तुमच्या सगळ्यांचं प्रेम किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी मिळतात त्याला एकमेव कारण फक्त माझी कलाच आहे, दुसरं कुठलीच गोष्ट नाही. बरोबर. तर ती लेन्स दाखवाल का आमच्या म्हणजे ऑडियन्सला, की बाबा आज एक डोळा नाहीये परंतु अमेरिकेतल्या डॉक्टरांनी महेश मस्के सरांना ती लेन्स गिफ्ट केली आज, त्यामुळं महेश सर दाखवा तुमची लेन्स कशी. हे अशा प्रकारची लेन्स आहे, पूर्ण फायबरची लेन्स आहे. म्हणजे ही अशी ह्यानं काही दिसत नाहीये, परंतु त्या लेन्सनं दोन्ही डोळे सेम दिसतात. हे असं ही एक लेन्स आहे. अरे वा वा, की ज्यानं म्हणजे दोन्ही डोळे सेम दिसतात. असं आता तुम्ही बघू शकता मित्रांनो, त्यांना काही दिसत नाहीये परंतु दोन्ही डोळे सेम दिसतात. म्हणजे हे काढताना घालताना वगैरे त्रास नाही होत. पण ते समोरच्याला ऑड वाटून समोरच्याला चांगलं वाटावं म्हणून ती लेन्स वापरतोय, त्यांना दिसत नाही. ती नंतर परत आपण अशा पद्धतीने अशी काढू पण शकतो. परंतु ते कसं आहे, आपल्या आयुष्यातलं दुःख ना कुणाला सांगायचं नाही, कारण आपल्याकडे काय नाही ह्यापेक्षा आपण काय करू शकतोय हे खूप महत्वाचं असते. आणि जे अपंग लोक स्वतःला कमी समजतात त्याला माझं एक सांगणं आहे की तुमच्याकडे एक गोष्ट नसेल ना तर दुसरी गोष्ट तुमच्या आयुष्यात असते, फक्त त्याचा शोध घेतला पाहिजे. आणि म्हणजे अपंगत्वाचं भांडवल करून तुम्ही तुमचा स्वतःचा स्वाभिमान कधी घाण ठेवू नका. का तर मी अपंग आहे, मला मदत करा, मला हे करा, मला ते करा, तुमच्याकडे कुणी हीनतेनं बघितलं नाही पाहिजे. आज आपण बघतो हल्ली कुठे रेल्वे स्टेशनला म्हणा किंवा बस स्टँडला ते अपंगाचं हे घेऊन काय तर भांडे घेऊन फिरायचं, करायचं धरायचं, त्याच्याकडे कशा पद्धतीने बघताय तुम्ही? मी त्यांना भिकारचोट म्हणतो. म्हणजे अपंग जरी असले तरी, थोडं जरी अपंग असलं तरी असं काय हो, आता मी पण अपंग आहे, मी पण म्हणलं मला एका डोळ्याने दिसत नाही, ताटली घेतली, मला द्या मला दिसत नाही, असं तसं असं नाही ना. तुमच्याकडे काय आहे त्याच्यावर मात करून तुम्ही तुमचं अस्तित्व निर्माण करा ना. म्हणजे मला वाटतं की जे तुम्ही अपंग आहे ना त्याला तुम्ही मोटिवेशनल करून तुम्ही जगासाठी प्रेरणादायी व्यक्ती बना. ताटतांब्या घेऊन तुम्ही लोकांकडे कटोरा घेऊन फिरण्याचा प्रयत्न करू नका. लोक तुमच्याकडे अजून हिमतीनं बघतात, यार हे गरीब आहे, साधा आहे, टाकायचे ₹1-2. मला एकदा अपंग होतो मी, म्हणजे लहानपणा 12वी म्हणजे नंतर झाली ज्यावेळेस चित्रकलेत आलो त्यावेळेस मला एकदा काय केलं, ती फ्रेम केली ती मी. त्यांना मला हे फ्रेमचे पैसे मला जास्त होते, जरा कमी करा. त्यांनी 500 सांगितले, मी म्हणलं 300 पर्यंत करा, 300ला भेटती. मला
देतो म्हणला तुला 300ला देतो, तू अपंग आहे म्हणून देतोय म्हणला, नाहीतर मी दुसरा कोणाला दिली नसती, तुला एक डोळा नाही म्हणून देतोय म्हणला. मग मी ती फ्रेम फोडून टाकली रागाराग. म्हणलं ती तसली मला भावनिक हे करू नका म्हणलं, मी स्वाभिमानी माणूस आहे, मला म्हणजे मी अपंग आहे म्हणून मला तसलं काही फुकटात देऊ नका, मला माझ्या कामाचे पैसे पाहिजेत आणि किंवा मी तुम्हाला त्या गोष्टी करतोय, मला तसली भावना फिवना दाखवू नका. म्हणजे माझं मत असं आहे की तुमच्यातल्या कमीपणाच्या गोष्टीला तुम्ही उगाच जगापुढे त्याला बाजार मांडू नका, नाहीतर लोक त्याला तमाशा करायला लय वेळ लावत नाहीत. आज एकही व्यक्ती म्हणत नाही की ह्याला एका डोळ्याने दिसत नाही म्हणून तो व्यक्ती हे मागतोय ते मागतोय. कुणाचा म्हणजे लहानपणी आंधळ्या म्हणायचे आता कोण म्हणत नाही का, तर ह्या कामामुळे आणि ह्याच्यामुळे ती उंची वाढली आणि आता कुणाचा बोलायला संबंध येत नाही. बरोबर. तर महेश सर, मला जाता जाता एकच सांगावं असं वाटतंय की तुमच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतंय की बाबा माणसाने आपल्याकडे ज्या गोष्टी नाहीत त्या गोष्टींना म्हणजे त्या गोष्टी नाहीत म्हणून रडत बसण्यापेक्षा एक जगण्याचा दृष्टिकोन माणसाने असा ठेवला पाहिजे की त्याच्यामधून आपल्याकडे जे नाही तरी पण नाउमेद न ठेवता एक चांगल्या ऊर्जेने आपलं आयुष्य कसं जगलं पाहिजे, त्याच्यातून आपली जी काही कला असेल, जो काही छंद असेल, आवड असेल, त्याला सकारात्मक दृष्टिकोनातून जाऊन एक चांगल्या पद्धतीचं आयुष्य जगू शकतो. याचं उदाहरण तुमच्याकडे बघितल्यानंतर आज मला वाटतं की बाबा खरंच महेश मस्के एक ग्रामीण भागातला तरुण, सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला आज एक विशिष्ट उंची गाठतोय. ही ग्रामीण भागातील युवकांसाठी खूप म्हणजे एक इन्स्पायरिंग म्हणजे प्रेरणा घेण्यासारखी आहे की महेश मस्के सारखा एक अपंग असलेला मुलगा, तोही खेडेगावातून आलेला, आज चांगल्या पद्धतीचं जागतिक लेवलचे चित्रकारिता करतोय. याचा ग्रामीण भागातलीच नव्हे तर संपूर्ण या महाराष्ट्रातील युवकांना म्हणा किंवा जे अपंग असलेले, तुम्ही म्हटलात, उल्लेख केलात की जे अपंग असलेली म्हणजे मुलं असतील, युवक असतील जे स्वतःला कमी समजत असतील, तर या व्यक्तीकडे जर बघल्यानंतर वाटतं की बाबा खरंच माणसाने आयुष्यामध्ये काय केलं पाहिजे, संघर्ष कसा असतो, आलेले त्याच्या आयुष्यातले अनुभव, या सगळ्या गोष्टी महेश सर तुम्ही आम्हाला सोशल युवा पुढारीला तुम्ही दिलखुलासपणे आज या पॉडकास्टमध्ये तुमचा जो प्रेरणादायी प्रवास होता, तुमचे झालेले काही संघर्ष होते, तुम्ही सर्व गोष्टी आज आमच्याबरोबर तुम्ही संवाद साधलात. त्याचबरोबर सर तुमच्या ज्या कलाकृती आहेत पिंपळाच्या पानावरती, आणि तुम्ही कोणकोणत्या प्रकारच्या कलाकृती करता? मी केळीच्या, नारळाच्या, वडाच्या, बदामाच्या अशा भरपूर मला वाटतं 10 ते 12 पानावर मी कलाकृती करतोय. आणि आज त्या सगळीकडे व्हायरल आहेत, सगळीकडे पोहोचलेल्या आहेत. मी जाता जाता पालकांना म्हणजे विद्यार्थ्याच्या पालकाला किंवा जे काय आताची पिढी आहे त्या पालकांना माझं एक सांगणं आहे की तुम्हाला तुमच्या म्हणजे मुलाला, तुमच्या विद्यार्थ्याला, मुलाला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्याच्यामध्ये जाऊ द्या. त्याच्यावर असं कुठल्या गोष्टीचं दडपण घालू नका की ह्यानं इंजिनियर व्हावं, ह्यानं वकील व्हावं. त्याच्यातला शोध घेऊन त्याला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. त्याला डिप्रेशन मध्ये टाकू नका की तू हेच कर, तू तेच कर, कारण आज आत्महत्या वाढते त्याचं कारण ते बी आहे. त्याच्यातल्या गोष्टी ओळखा. नाहीतर एखाद्याला हाय इंग्रजीची आवड, तुम्ही त्याला इतिहास शिकवताय, ते पालच्या घड्यावर पाण्यासारखं होणार. ते 10-5 वर्ष शिकणार परत म्हणणार की तुमच्यामुळे मी वाया गेलो. असं नाही, त्याला काय आवड आहे ते बघा आणि त्याच्यातला शोध घेऊन त्याला त्याच्यामध्ये टाका. आणि दुसरी गोष्ट की ग्रामीण भागातली, की ग्रामीण भागात कलेला तेवढं फारसं मनावर घेतलं नाही, त्याचा विचार केला जात नाही. मी त्या लोकांना सांगतो की ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो, कला ही कला असते. तुम्ही त्याला चांगल्या लेवलला घेऊन गेलात ना तर तुम्ही कुठून आला ह्याला जशी लोकांना काही देणं घेणं नाही. ग्रामीण असो काय असायचे असो, भरपूर कलाकार होऊन गेलेत म्हणजे ग्रामीण भागात शिकले तर नंतर परत जागतिक लेवलला कुठेतरी टॉप लेवलला गेलेत. बरोबर. त्याच्यामुळं त्याला विचार करणं गरजेचं नाही. तुमच्याकडे काय आहे ते पण घेऊन चला. आणि विद्यार्थ्यांनी स्वतःमधली आवड, स्वतःमधल्या गोष्टी बघून ग्रीप घेणं तेवढं गरजेचं आहे. तर निश्चितच सर तुमच्याबरोबर संवाद साधून आज म्हणजे आमच्या सोशल युवा पुढारीच्या टीमकडून तुम्हाला तुमच्या येणाऱ्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. व मी सरांचा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर तुम्ही ज्या पद्धतीच्या तुम्हाला ज्या पिपळावरच्या पानाच्या ज्या तुम्हाला जर प्रतिमा हव्या असतील बनवून, तर तुम्ही निश्चितपणानं सरांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. तुम्ही सरांशी संपर्क साधू शकता. सर तुमचा बहुमूल्य असा वेळ तुम्ही आमच्या सोशल युवा पुढारीच्या पॉडकास्टला दिला आणि तुमचं जे मार्गदर्शन आहे प्रेरणादायी ते संपूर्ण महाराष्ट्रातील युवकांना महत्त्वपूर्ण असेल अशी आशा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. आज तुम्ही सुद्धा एक सोशल युवा पुढारी या चॅनलच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील एका कलाकार व्यक्तीला की ज्यानं दुसऱ्या शेतात बिगारी काम केलं आणि आज तो चांगला लेवलपर्यंत काम करतोय,
महाराष्ट्राच्या बाहेर त्याच्या कलाकृती पोहोचत आहेत. तुमच्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही जो माझा प्रवास तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि मला आणखीन कुठेतरी चांगल्या उंचीवर पोहोचवण्याचा प्रयत्न करताय, त्याबद्दल सुद्धा मी तुमचा खूप खूप आभारी आहे. आणि इथून पुढं सुद्धा माझं काम चालूच असेल. आपण मला बोलवलं आणि आपण माझ्या कलेचा प्रवास जाणून घेतलात नक्कीच. आणि लोकांपर्यंत पोहोचवलात, त्याबद्दल सुद्धा तुमचे खूप खूप आभार आणि थँक्यू. धन्यवाद सर.